मैत्रिणींनो, आज बोलतो आहे पण भाषणासाठी नेमका विषय समोर ठेवत नाही. शेवटी तुम्ही आणि मी हाच आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. तुम्ही व्याख्यानासाठी येता का हे तुम्हाला माहीत आहे आणि मी व्याख्यानं का देतो हे मात्र मला माहीत नाही. मी माणसं आपलं हे ऐकून घेतात. या विषयामध्ये सर्वांना समान रस असेल असं जरी नसलं तरी दिवसेदिवस समाज चिंतनशील होत चालला आहे ही गोष्ट माझ्याही लक्षात आली आहे. आणि मी आयुष्यभर तर प्रयोगच करीत राहिलो, कारण सुरुवातीला माझ्या मनात जे विचार होते ते पुढे तसेच राहिले नाही, त्यातले काही बदलतही गेले. परंतु हा सगळा विचारांचा प्रवास ज्या परिस्थितीतून घडला ती परिस्थिती ही सुद्धा त्याला सहाय्यभूत किंवा कारणीभूत झाली. पाश्चिमात्य शिक्षण हे माझ्या वाट्याला आलं नसतं तर कदाचित ही दृष्टी मला लाभली नसती. शेवटी आपलं पारंपरिक शिक्षण हे माणसं घडवण्याच्या बाबतीत थोडंसं अपुरं पडलं हे अनेकांच्या ध्यानी आलं. त्या परंपरेच्या बाहेर जरा पडावं आणि स्वतंत्र बुद्धीनं जगाचा जीवनाचा विचार करावा असं वाटण्याची शक्ती माणसांना प्राप्त व्हावी म्हणून हे नवं शिक्षण सहाय्यभूत ठरलं असं मलाही वाटतं. नाही तर जन्मभर जो खेड्यातच राहतो, जग पाहत नाही, वाचत नाही, चिंतन करीत नाही, त्याला कळूनही कधी कधी कळत नाही. उदाहरणार्थ, काल मोहम्मद पैगंबर साहेबांचं एक चरित्र मला दिलं. मी ते वाचतोच आहे. हे चरित्र मी माझ्या लहानपणीसुद्धा वाचलं होतं. पैगंबरांची काही इंग्लिश चरित्रही मी वाचली. ती चरित्र वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पैगंबरांच्या अनुयायांना आणि बांधवांना खरं हे चरित्र कोणीतरी द्यायला हवं होतं. ही माणसं निष्ठेनं उपासना करतात पण प्रत्यक्षामध्ये स्वतःचा धर्म समजावून घेत नाहीत. म्हणून कुठलीही गोष्ट समजावून घ्यावी यासाठी बुद्धीला थोडी जाग यावी ही प्रक्रिया घडणं गरजेचं आहे. आणि माझ्या बाबतीत ती योगायोगानं घडत गेली. मॅन दी अननोन या नावाचं एक पुस्तक आहे. याचा लेखक डॉक्टर अलेक्सिस कॅरेल हा आहे. त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि रॉकफेलर इन्स्टिट्यूशनमध्ये 20 वर्ष हा जीवशास्त्रज्ञ अखंड संशोधन करीत होता. त्याच्या संशोधनाचा एक विषय असा होता की प्रार्थनेचा परिणाम हा जीवनावर होतो का? प्रार्थनेचा परिणाम प्रार्थना न करणारावरती होऊ शकतो का? आणि त्यानं काढलेले व्यक्तिगत स्वरूपाचे निष्कर्ष असे आहेत की प्रार्थनेचा परिणाम प्रार्थना करणारावर तर होतोच होतो, पण ज्याचा प्रार्थनेवर विश्वास नाही अशा पाखंडी माणसावर सुद्धा प्रार्थनेचा प्रभाव पडू शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं आढळात आल्याच्या नोंदी या जीवशास्त्रज्ञानं केल्या आहेत. मी त्याचं प्रांजल मत असं आहे की एखादा माणूस आजारी पडला, तो बरा व्हावा यासाठी तुम्ही मनोभावे प्रार्थना केली तर या प्रार्थनेचा परिणाम होतो. आता यावर संशोधन होणं आवश्यक आहे, पण संशोधन करावं इतपत हा विषय मौलिक आहे. या गोष्टीकडं या पुस्तकाच्या वाचनामुळं माझं लक्ष वेधलं. महात्मा गांधींचं अनसीन पॉवर या नावाचं एक पुस्तक आहे. हे तर मी माझ्या विद्यार्थी दशेत वाचलं होतं. गांधीजींचा प्रार्थनेवर अतिशय विश्वास होता आणि प्रार्थनेमुळं अनेकविध गोष्टी जीवनात घडल्या असं महात्माजींनी सांगितलं. त्या मी माझ्या आयुष्यामध्ये तो प्रयोग केला आहे. म्हणजे स्वतःच्या हितासाठी नाही, पण स्वतःला भावनिक शांती लाभावी म्हणून हे प्रार्थनेचे प्रयोग करून पाहिले आहेत आणि बऱ्याच वेळा अनुकूल असे अनुभवी आले आहेत. पण हे प्रयोग शेवटी व्यक्तिगत स्वरूपाचे राहतात. यातले निष्कर्षसुद्धा तसे वैयक्तिक असतात. म्हणजे शेवटी आपण देखील प्रयोगशीलच झालं पाहिजे. लहान मुलं मांडणीवरती घेऊन त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून रामरक्षेचा एखादा श्लोक हा जर तुम्ही काही वेळा नियमितपणे म्हणत राहिलात तर त्या मुलांच्यावर त्याचा परिणाम होतो. हाही अनुभव मी घेतला आहे आणि माझ्या अनेक मित्रांनी घेतला आहे. थिऑसॉफिकल सोसायटीच्या लोकांनी गायत्री मंत्राचं संशोधन केलं आहे आणि जगामधला तो सर्वात प्रभावी मंत्र हा त्यांनी मानला आहे. हे संशोधन करीत असताना त्याने अनेक प्रकारचे असे कॅमेरे तयार केले आणि जो मंत्रजप करत असतो त्याच्या शरीरामध्ये घडणारी लहान लहान स्थित्यंतरंसुद्धा त्यांनी टिपलेली आहेत. अगदी रक्तदाबापासून
ते मुद्रेवरच्या भावनांपर्यंत सर्व गोष्टी त्यांनी टिपल्या आणि त्यात त्यांनी काढलेला निष्कर्ष कदाचित विवाद्य ठरेल तो असा आहे की गायत्री मंत्र जेव्हा जपला जातो तेव्हा जपणाराच्या शरीरातून एक प्रकाश किरण बाहेर पडतो आणि अगदी सूर्यदेवतेपर्यंत जातो आणि मग एक संयुक्त प्रकाश शलाका घेऊन परत येतो आणि मंत्रजप करणाऱ्याच्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. आता हे तर आपण डोळ्याने बघू शकत नाही, बघितलं नाही, पण त्यांनी हे संशोधन केलं. मग आता अशा संशोधनाचा वेध हा कधी कधी लागतो, कधी त्याला स्वप्नरंजनाचं रूपसुद्धा येतं, म्हणजे माणूस हा विचार करता करता झोपेसुद्धा जातो. म्हणून अनेक प्रकारचे ग्रंथ जर वाचले तर कधी कधी आपण गोंधळून सुद्धा जातो, पण पुढं पुढं आपल्या मताना नेमकेपणा येतो. क्रिस्टल फॉर्मेशन जसं म्हणतात, एखादी पावडर घेतली, पाण्यात मिसळली, पाणी तसंच ठेवलं तर हळूहळू हळू हे क्रिस्टल्स तयार होतात. मग ते मिठाचे खडे असतील, तुरटीचे असतील, पण ते तयार होऊ लागतात. तसं खूप व्यासंग केल्यानंतर आपल्या मनामध्ये नेमका आकार असणारी व्यक्तिगत स्वरूपाची पण ठाम अशी मतं तयार होतात. आणि काही महापुरुषांची काही संदर्भात आपला मतभेद सुद्धा होतो असा माझा अनुभव आहे. उदाहरणार्थ असं की विवेकानंद परदेशात गेले, काही प्रसंगी त्यांना शाकाहाराचा त्याग करावा लागला. ही गोष्ट मला स्वतःला मान्य नव्हती. महात्मा गांधी परदेशात गेले, पण गांधींनी शाकाहार सोडला नाही. तर आहाराच्या बाबतीत गांधीजींचा आग्रह हा मला अधिक प्रिय आहे. पण त्याचवेळी कोणी आपणाला चोपलं धोपटलं तरी त्याच्या हृदय परिवर्तनाची प्रतीक्षा करावी हे गांधींचं मत मला कधी मान्य नव्हतं. याउलट प्रसंगी दोन द्यावेत दोन घ्यावेत, जो ऐकतच नाही आणि ऐकून शाणा होणार नाही, जो ऐकण्याच्या पलीकडे आहे त्याला धडा द्यायला हरकत नाही, हा निर्धार विवेकानंदांचा होता. तो मला अधिक आवडत असे. म्हणून कुठल्याही मोठ्या माणसाचा प्रत्येक विचार जशाच तसा स्वीकारू नये असं माझं मत आहे. आपल्याच मनाला विचारावं की तुला यामधलं काय रुचतं आणि ते घ्यावं. आणि मग असं कळतं की मोठी माणसं अनेक झाली, आपण सुद्धा आपला हे का काही सोडत नाही. ग्रामीण विभागाविषयी व्यक्तिशः मला एक प्रकारचं आकर्षण वाटतं, खेड्यापाड्यातल्या माणसांविषयी. हे शहरामधल्या माणसांना वाटेलच असं नाही, पण अगदी मी न्यूयॉर्कला गेलो, लंडनला गेलो, टोकियोला गेलो तरीसुद्धा अजूनही खेड्यापाड्यामधली माणसं मला जवळची वाटतात. अर्थात त्याला कारण असं काही नाही, पण ही खेड्यातली माणसं सरळ असतात, प्रेमळ असतात, निर्मळ असतात. त्यांच्या जीवनात देखावा नसतो, तसं पॉलिश नसतं, तशी ती टापटिपीचीही नसतात, पण तरीसुद्धा ती आवडतात. म्हणजे शेवटी ही भावनिक आकर्षणं कोणीही पुसून टाकणार नाही. म्हणजे आपलं व्यक्तिमत्व घडत असताना आपला अभ्यास आपणच करायचा असतो असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये योगायोगानं म्हणा किंवा अन्य काही कारणानं जी माझ्या जीवनामध्ये प्रत्यक्ष माणसं आली, त्या माणसांचे काही संस्कार शेवटी व्हायचे ते झाले. मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वसतिगृहामध्ये राहत होतो. कर्मवीर हा महापुरुष पहाडासारखा होता, आवाज खणखणीत होता, आत्मविश्वास दांडगा होता. त्यांचं स्वतःचं शिक्षण हे इयत्ता 6वीमध्ये म्हणजे त्या काळच्या इंग्लिश 6वीमध्ये थांबलं होतं किंबहुना संपलं होतं, ते पासच होत नव्हते. अभ्यासाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यात ते जात होते, व्यायाम भरपूर करत होते. वर्गशिक्षकांचं शिकवणं त्यांना कळत नव्हतं, त्यांचं मन वर्गात रमत नव्हतं, ते पास होत नव्हते. शाहू महाराजांनी त्यांच्या वर्गशिक्षकांना ही कोल्हापुरात घडलेली घटना बोलावून घेतलं आणि हा मुलगा फार चांगला आहे, जरा तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि याला उत्तीर्ण करा असं त्या गुरुजींना सांगितलं. त्या ते भार्गवराम या नावाचे गुरुजी होते. ते अत्यंत आग्रही होते, हट्टी होते. ते एवढंच म्हणाले की हा मुलगा ज्या बाकावर बसतो तो बाक वरच्या वर्गात घालणं शक्य आहे, पण याला वरती चढवता येणं शक्य नाही. अर्थात हे सांगितल्यामुळं कर्मवीरांचं शिक्षण हे तिथं थांबलं. परंतु कर्मवीर जाता जाता शाहू महाराजांच्या सहवासामध्ये काही वर्ष काढल्यामुळं काही संस्कार घेऊन बाहेर पडले आणि सातारचं शाहू बोर्डिंग जे त्यांनी काढलं ते शाहू महाराजांकडून स्फूर्ती घेऊन शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये प्रत्येक जातीसाठी वेगळं वसतिगृह बांधलं. वस्तुतः जातीयतेचं निर्मूलन घडलं पाहिजे असा शाहू महाराजांनी आग्रह धरला होता.
पण वसतिगृह बांधताना मात्र मराठ्यांचं वेगळं, जैनांचं वेगळं, सीकेपींचं वेगळं, मुस्लिमांचं वेगळं, वीरशैवांचं वेगळं अशी वसतिगृह त्यांनी बांधली होती. आता इथे महाराज समजावून घेण्याची वेळ आली, पण महाराजांना समजावून देण्याचं काम कर्मवीराने केलं. कर्मवीर शाहू महाराजांच्या 5 पावलं पुढे गेले आणि त्यांनी सर्व जाती जमातीसाठी एकच वसतिगृह काढलं. त्याच्यापुढे शाखा निघाल्या. म्हणजे त्यांनी वीरशैवांसाठी आणि मुस्लिमांसाठी वेगळी वसतिगृह काढली नाहीत, तर सर्व जाती जमातीसाठी एक वसतिगृह काढलं. तेव्हा मी एके दिवशी कर्मवीरांकडे गेलो आणि म्हणालो की महाराज इतके मोठ्या मनाचे, जात ही कल्पना त्यांना मान्य नव्हती, पण त्यांनी अशी जातवार वसतिगृह का काढली? त्यावर ते म्हणाले की मुलं शिक्षणासाठी घराबाहेर पडत नव्हती, त्यांना बाहेर कुठे आश्रय मिळत नव्हता. अगोदरच ती शिक्षणाअभावी भ्यालेली, बुजलेली अशी होती आणि त्यांचे आईवडील हे कमालीचे हट्टी होते. अशावेळी हट्टी आईवडिलांच्या पंखाखाडून शेवटी पोर बाजूला घेऊन त्याला शिकवण्यासाठी निदान त्याच्या आईवडिलांना आवडेल असा निवारा निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून जैनांचा मुलगा जैन वसतिगृहात राहील, तो सामायिक करील, तो भक्तामर स्तोत्र म्हणेल आणि नंतर तो कॉलेजमध्ये जाईल. तेव्हा लोकांची भीती मोडावी यासाठी जातवार वसतिगृह महाराजांनी काढली. आता महाराजांची ही भूमिका मला अतिशय आवडली. माणसं खूप वेळा काय करतात की आम्ही कसे जातीधर्मापलीकडचे आहेत असं दाखवायला जातात आणि तो देखावा असतो. याच्या उलट अत्यंत उघडपणे जातीवर माझा विश्वास नाही, पण जातीचा आश्रय घेणं गरजेचं आहे असं जे लोक म्हणत होते ते सुद्धा समाज सुधारक होते. आणि म्हणून कोणी मराठा वसतिगृह काढली, कोणी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था काढली. आता या संस्था की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण किंवा मराठा ह्या संस्था काय म्हणायचं यांना, मला असं वाटतं की या संस्थांच्यावर तसा राग काढण्यात काहीही अर्थ नाही. कारण त्या संस्था त्यांच्या परीनं जर काही करीत असतील आणि आपल्या मर्यादा त्यांना मान्य असतील तर त्या मर्यादेमध्ये त्या संस्थांचा स्वीकार करण्याची खरं तयारी पाहिजे की ही मर्यादा आहे. आता लग्न ठरवताना व आमची मुलगी ठीक आहे, आंतरजातीय विवाह आम्हाला मान्य आहे, पण आता आमच्या घरच्या जवळपासच्या आणि आप्तसखियांना हे काही मान्य होणार नाही. त्यामुळे शेवटी आमचे त्यांचे संबंध दुरावतील, म्हणून शक्यतो आमच्या जातीतच आमची मुलगी आम्ही देणार. तर असं म्हणण्यामागे काही जातीयत आहे असं मला काही वाटत नाही. ही एक सोय आहे. शेवटी जात हा तरी प्रकार काय आहे, तर जात ही एक सोय आहे असं एक फार मोठ्या विचारवंतानं म्हटलंय की भारतीय संस्कृतीनं लावलेला तो शोध आहे. म्हणून त्यांनी जातीचं कौतुक केलं आहे. ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल, मनातून कदाचित तो रागावाल देखील. त्याचं म्हणणं असं की समान आचार विचाराची माणसं एकमेकाच्या संगतीत सुखानं राहू शकतात. अशा माणसांचे अत्यंत स्वाभाविक आणि नैसर्गिक असे जे गट तयार झाले त्या जाती होत्या. पुढं आम्ही त्या चिरेबंद केल्या, तिथे आम्ही चुकलो. ज्याला ज्या गावी जायचं आहे त्यानं त्या गावी जाणाऱ्या गाडीमध्ये बसणं यामध्ये चुकीचं काहीही नाही, परंतु एकाच गाडीत बसून सगळ्या गावांची यात्रा करणं यामध्ये मात्र चूक नक्कीच आहे. म्हणून सुरुवातीला जाती संस्था समाजामध्ये जेव्हा आली तेव्हा समाजामधल्या व्यक्तींना आश्रय देणं हीच या संस्थेची अत्यंत विनम्र अशी भूमिका होती. पण या भूमिकेचं हटवादामध्ये रूपांतर झालं आणि त्यामुळे समाजाचं उदंड अहित झालं. म्हणून सोशल सायकॉलॉजिस्ट हे गटांचं वर्गीकरण करताना, समूहांचं वर्गीकरण करताना ओपन ग्रुप्स अँड क्लोज ग्रुप्स, तर सुरुवातीला या जाती ज्या होत्या हे ओपन ग्रुप्स होते, पुढे ते चिरेबंद झाले, क्लोज ग्रुप्स झाले. आता आपल्या वेगवेगळे राजकीय पक्ष हे सुद्धा ग्रुप्स आहेत. यासुद्धा एक वेगळ्या प्रकारच्या राजकीय जातीच आहेत. पण या जातीतून तुम्हाला एक जात सोडून दुसऱ्या जातीचा अंगीकार करता येतो. सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष आणि मध्यरात्री वेगळा पक्ष आणि पुन्हा दुसऱ्या पहाटेला स्वतंत्र पक्ष, इतका आपण करू शकतो. हा जो मोकळेपणा राजकारणात आहे तो खरोखर चांगला आहे. म्हणजे माणूस असा कायमचा बांधून ठेवला जात नाही. निष्ठाविष्ठा असाव्यात चांगली गोष्ट आहे, पण कशाची निष्ठा आणि कोणाविषयी निष्ठा हा मोठा प्रश्नच आहे. पक्षनिष्ठा हा सुद्धा एक विचाराचा भाग आहे.
त्या ज्या पक्षामध्ये गेल्यानंतर बरं वाटतं त्या पक्षामध्ये बरं वाटतं तोपर्यंत राहावं. आता जर आपणाला त्याचा कंटाळा आला तर सोडायला काय हरकत आहे. जर त्या पक्षाला तत्त्वज्ञान असेल आणि त्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार आपण केला असेल तर त्या तत्त्वज्ञानाची प्रतारणा करणं हा अधर्म ठरेल. म्हणून तत्त्वज्ञानाची प्रतारणा करू नये. पण पक्षाने स्वतःच ते तत्त्वज्ञान सोडलं तर त्या तत्त्वज्ञानाच्या उपासकाने तो पक्ष सोडायला काय हरकत आहे. हा एक तात्विक प्रश्न होऊ शकतो. आता मी कुठल्याच पक्षात नसल्यामुळे मोकळेपणाने बोलू शकतो, नाही तर मलाही हे बोलता आलं नसतं. तेव्हा आता काँग्रेस हे जर तत्त्वज्ञान आहे का याचा विचार करायला हवा. खरं ते तत्त्वज्ञान असेल तर ते तत्त्वज्ञान ज्यांना प्रिय आहे त्यांनी काँग्रेसमध्येच राहणं आवश्यक आहे. पण महात्मा गांधींनी तर स्वच्छ सांगितलं होतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसचं विसर्जन करा, कारण सत्तेसाठी ज्या चढाओढी सुरू होतील त्यामध्ये काँग्रेस संपून जाईल. त्या काँग्रेस आढळ राहावी आणि समाजसेवेची एक प्रभावी यंत्रणा म्हणून तिनं काम करावं, यासाठी काँग्रेस हा पक्ष म्हणून नसावा असं महात्माजी म्हणाले होते. आपणच आपल्या मनाला कौल लावायचा की यातलं आपणाला पटतं का. व्यक्तिशः मला पटतं, पण माझं कोण ऐकणार हा मोठा प्रश्न आहे. माझा एकट्याचाच पक्ष आहे, मी घरातली माणसंसुद्धा माझ्याबरोबर येतील याची मला खात्री नाही. म्हणून घरातली माणसंसुद्धा आपल्याच मताची असली पाहिजेत हा आग्रह आपण कधीही धरू नये या मताचा मी झालो आहे. कारण ज्याला त्याला त्याचं काहीतरी मत आहे. पण विचार करावा आणि जेवढं पटेल तेवढंच घ्यावं. जगाच्या इतिहासात खूप मोठी माणसं, खूप मोठ्या संस्था देखील झालेल्या आहेत. फक्त दुसऱ्यांना कमी लेखू नये. म्हणून गांधीजींची धर्मविषयक जी भूमिका आहे ती मला फार आवडते, की शेवटी निधर्मी होण्यापेक्षा आपापल्या धर्मात राहावं आणि सर्व धर्मांना समान लेखावं. त्या सर्वधर्मी समानत्व हे तत्व निधर्मीपणापेक्षा नक्की श्रेष्ठ आहे. परंतु आता निधर्मीपणाला इतकी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे की हे भोंगळ तत्व बराच काळ राबवण्याचा अयशस्वी प्रयत्न अजून होत राहील असं मला वाटतं. कारण हे शक्य नाही. म्हणजे का तर ते ठीक आहे की माणसांची नियुक्ती करताना, नेमणूक करताना, निवड करताना त्यांचा धर्म विचारात घेतला जाणार नाही, त्यांचं व्यवसायास अनुरूप असणारं नैपुण्य विचारात घेतलं जाईल. हे ठीक आहे, तुम्ही क्वालिफिकेशन्स बघा, त्या असा विचार करायला हरकत नाही. पण जगामध्ये समजा अनेक धर्म असले तर असं काय नुकसान होणार आहे जगाचं. फक्त धर्मामध्ये परस्पर द्रोह नसावा. विवेकानंद असं म्हणत, ते हिंदू धर्माचे अभिमानी होते, पण तरी ते म्हणत जगामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तितके धर्म अस्तित्वात येऊ शकतात आणि आले तरी बिघडत नाही. कारण शेवटी मूलभूत धर्म एकच आहे, पण त्या धर्माचे आविष्कार अनेक आहेत. आता हा विचार जर पटला तर समाजातले बरेच कलह कमी होतील. पण माणसांना स्वतः विचार करायचा नाही, दुसऱ्यालाही तो करू द्यायचा नाही आणि विचारानं जग चालावं हा विचारही मान्य नाही. या अडमुठेपणापासून आपण मुक्त झालं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. की विचारच करा. आता कॉलेजमध्ये उदाहरणार्थ 4 मुली पुढे गेल्या की 10 मुलं पाठीमागून येतात. ज्या कॉलेजमध्ये मुली नसतात त्या कॉलेजमध्ये मुलं येत नाहीत, असा अनुभव आहे. आता याचं प्राचार्य म्हणून मला बरंच अवलोकन करावं लागलं की मुलं कॉलेजसाठी येतात, शिकण्यासाठी येतात का मुलींसाठी येतात, नेमकी कोणासाठी येतात. तर अर्थात यावर विचार केल्यानंतर लक्षात आलं की अत्यंत एक स्वाभाविक अशी ओढ असते. मुलांना कॉलेजच हवं असतं, शिक्षणच हवं असतं, मिळत नाही ही अडचण वेगळी आहे. परंतु बरं वाटतं. नाही तर ही भकाश चेहऱ्याची वडीलधारी माणसं एकसारखी पाहण्यापेक्षा ज्यांच्याकडे बघितल्यावर बरं वाटतं अशा 4 विद्यार्थिनी वाटेमध्ये दिसल्या तर त्याच्यात काही पातक आहे का. म्हणजे ठीक आहे बुवा, ज्याला योगा म्हणजे योग साधना वगैरे करायची आहे त्यांनी ते हे करायला हरकत नाही. परंतु आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीत आणि आपल्या धर्मात स्त्रियांच्याकडे बघावं कसं हे शिकवलंच नाही. जो बघतो तो पातकीच, अधमे या कोटीमध्ये एकदम त्याचं नाव नोंदवलं जातं. जो चुकूनही पाहिल तो हा इतका चुकीचा विचार आहे की आपापलं मन तपासून घ्यावं आणि विचारावं की आपल्याला बघितल्यामुळं काय अधःपतन घडतं का, काय आपण लगोलग काय कोणाच्या घरी जातो का. मग पाहिल्यावर काय होतं, अजिबात पाहता कामा नये. मी माझ्या लहानपणी ब्रह्मचर्य हे जीवन या नावाचं
स्वामी शिवानंदांचं पुस्तक विकत घेऊन वाचलं आणि त्याची पारायण केली आणि त्यानंतर माझी झोप उडाली. का तर त्याच्यामध्ये ब्रह्मचर्यापासून ढळलेल्या व्यक्तीची 133 लक्षणं सांगितली होती. आणि मी तर वयाने इतका लहान होतो, पण त्यातली जवळजवळ 132 मला लागू पडली. कळलं का? आता त्यामुळे मला वाईट वाटायला लागलं की काय आपण अधःपतित आहोत, म्हणजे आपलं होणार काय. आणि स्वामींचा गवगवा फार झाला होता सगळीकडे. ब्रह्मचर्य हे जीवन, काय वाटेल ते करायचं झालं. ब्रह्मचर्य हा एकच मार्ग. ब्रह्मचर्य एकदा राहिला माणूस सर्व काही होतं. आणि माझ्या धैर्य नव्हतं, स्वतंत्र विचार नव्हता. मी ते वाचलं आणि मी इतका चिंताग्रस्त झालो. आणि कोणाशी बोलायची सोय नव्हती. समाजात त्या वयात बोलताच येत नाही. एक वाढीच्या वयामध्ये मुलामुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलणारे पालक तरी जगात किंवा भारतात आहेत का हो, याचा थोडा विचार करा. कधी कुठला पालक बुवा आपल्या 16-17 वर्षाच्या मुलीला आणि 20 वर्षाच्या मुलाला घेऊन फिरायला गेल्याचं तुम्हाला कधी दिसतं का? चला आपण जरा बाहेर जाऊ, बसू तर आपण खरं, एकमेकाशी बोलायला वेळ मिळत नाही. तर मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा मलाही अशी हुरहुर लागायची, मलाही काही स्वप्न पडायची. सकाळी माझे डोळे पाणावलेले असायचे. पण नंतर माझ्या लक्षात आलं, कारण माझी आजी मला भेटली आणि ती म्हणाली की का रे आज तुझे डोळे ओले. मलाही सांगता यायचं नाही, पण आजीनं ते जाणलं आणि तिनं मला सांगितलं की तू श्रीराम जय राम जय जय राम असं जरा झोपण्यापूर्वी 100 वेळा म्हण तर खरं. कदाचित त्या तालावरती, त्या हिंदोळ्यावरती तुझं मन गाढ झोपी जाईल आणि तुझी स्वप्न कमी होत जातील. आणि माझ्या बाबतीत तसं झालं देखील. आता आपल्या मुलांना जर आपण हे खरं सांगितलं तर मुलं प्रयोग करतीलही, पण माझ्या मनात असे विचार येत होते हे कबूल करावं लागेल. ही मोठी अडचण आहे. आणि इतकं खरं बोलण्याची सवय आपल्या पालकांना नाही. ते असं भासवतात की आमच्या मनाला कुठल्याही मलिन विकाराचा स्वप्नात देखील स्पर्श झाला नाही, असे आम्ही साधुत्वाचे खोटे पुतळे होतो. कळलं का? आणि साहजिकच मग मुलाला वाटतं की आपले बाबा आपली आई इतके सगळे चांगले, आणि आपल्याच मनामध्ये हा विचार येतो. आपल्या स्वप्नात वारंवार काही विशिष्ट व्यक्ती येतात, म्हणजे संपलं, आपला शेवट होणार. तर मनुष्य स्वभाव हा असा आहे, जसं फर्निचरवर धूळ बसली, प्रत्येक घरात बसतं, ते पुसावं लागतं, घर लोटावं लागतं. घरातही कचरा येतो, घरात कचरा येतो म्हणून घराची किंमत एकदम कमी होते का? कचरा काढायचा असतो, घर लोटायचं असतं. तसं मनाची मलिनता दूर करायची असते. हे शास्त्रीय पद्धतीनं आपल्या मुलामुलींना खरं शिकवण्याचे प्रयोग आम्ही का केले नाहीत, हा खरा माझा प्रश्न. तर याचं कारण असं, आम्ही व्याख्यानं देणार. हा महापुरुष मोठा होता, तोही महापुरुष मोठा होता, मोठे झाले ते मोठेच होते, त्यांनी हे सगळे विकार जिंकले होते, त्यामुळे ते मुक्त होते. मग बाकीच्यांचा धीर खचतो की हे आपल्या मनात तर हे असं येते, काही खरं नाही बुवा, आपण मोठे होणार नाही. मग काय करायचं, नाही मोठे होणार. म्हणजे हे नैराश्य तर जगातल्या मोठ्यात मोठा माणूससुद्धा विशिष्ट वयामध्ये विशिष्ट भावनांच्या आवर्तामध्ये सापडत होता. कोणीही अपवाद त्याला नव्हता. कोणी बोलले असतील, कोणी बोलले नसतील, इतकंच. त्या आपण मनाला कौल लावावा. आता फक्त प्रश्न काय की विचार करावा. जे कृष्णमूर्ती म्हणत असत की हल्ली सेक्स हा शब्द एकसारखा वापरला जातो. जरा इंग्लिश शब्दामुळं मला वाटतं त्याची दाहकता कमी होते. की जाईल तिचा एक प्रॉब्लेम आहे की असा सेक्स प्रत्येकाला त्याचेच डोहाळे लागलेले आहेत. वाचायचं, फिल्मफेअर, टी व्हीवर बघायचे ते कार्यक्रम असेल की कमीत कमी वस्त्र परिधान करून वेडा वाकडा नाच करणाऱ्या तरुण स्त्रीकडं अगदी लक्ष खिळून राहतं. जर टी व्हीवरती असा एखादा कार्यक्रम ठेवला, आणि आहेत तसे कार्यक्रम, टी व्हीचे बरेच प्रकार आहेत असं म्हणतात, लोकांना भयंकर ते आवडतात. कॉलेजच्या गॅदरिंगला हल्ली कोणाला बोलायचं असं विचारलं तर पहिलं नाव माधुरी दीक्षितचं असतं. कळलं का? म्हणाले फार चांगली आहे. म्हटलं हरकत नाही, पण काय करणार काय ती इथून? ती तर काय नाचणार नाही. जे कार्यक्रम करण्यासाठी तिला पैसे मिळतात त्यातला एकही कार्यक्रम ती करणार नाही, आणि भाषण ती करू शकणार नाही. म्हणजे मग तिला बोलायचं कशासाठी? नाही, पण बोलावलं तर बरं वाटेल आम्हाला. तर आता म्हटलं जा भेटा तुम्ही. मग हे जातात, 10-10 दिवस त्या अभिनेत्रीच्या दारात बसतात, चहासुद्धा मिळत नाही. मग कॉलेजने दिलेली सगळी रक्कम खर्च करून दुसऱ्याचे पैसे उसने घेऊन परत येतात. तर आता ह्या पोरांना सांगितलं पाहिजे की ही अट्रॅक्शन्स तुम्हाला आहेत, हे अगदी खरं आहे, पण ही आहेत म्हणजे निर्माण कशी झाली, थोडा विचार करा. म्हणून कृष्णमूर्ती असं म्हणत असत की माणसाचं अधःपतन नेमकं इथंच झालेलं आहे. बाकीचे प्राणी तुम्ही बघा, अगदी कुत्रा असू दे, गाय असू दे, बैल असू दे, यांच्या जीवनात सेक्स किती आहे? फार थोडं. त्यांच्या जीवनामध्ये काही क्षणच,
यापेक्षा अधिक सेक्स नाही. आणि माणूस एवढा बुद्धिमान, एवढा विचारी, ग्रंथ वाचू शकतो, संगीत ऐकू शकतो, त्याच्या जीवनामध्ये सेक्स येणं ही विकृती आहे. जसं दूध कितीही चांगलं असलं तरी ते नासू शकतं आणि नासल्यानंतर त्याचं काहीच करता येत नाही. पिता येत नाही, त्याचं दही करता येत नाही आणि त्याचा खवाही करता येत नाही, ते ओतावं लागतं. तसं मनुष्य स्वभाव दिवसेदिवस नासत चालला आहे आणि म्हणून जरा सावध राहिलं पाहिजे. तेव्हा प्रसन्नतेनं तुम्ही निसर्गाकडे पाहिलं, एखाद्या मूर्तीचं दर्शन घेतलं, एखाद्या लहान मुलाचं कौतुक केलं, तरी तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येत राहतील. शेवटी आनंद प्राप्तीसाठीच आहे आपण सगळं करतो. बरं वाटतंय म्हणूनच करतो ना. पण बरं वाटण्याचे हजार मार्ग आहेत. ते जर तुम्हाला माहीत झाले तर हा एकमेव मार्ग म्हणून जो तुम्ही निवडला आहे त्यापासून तुमची सुटका होऊ शकेल. मग त्याच्यासाठी प्रात्यक्षिकं करावी लागतील की मुलांना बरोबर घ्यावं लागेल, बाहेर जावं लागेल, जरा अवलोकन करावं लागेल आणि एखाद्या खरोखर जलाशयामध्ये, एखाद्या तळ्यामध्ये एक दगड टाकल्यानंतर वर्तुळं निर्माण होतात. पहा, सगळी वर्तुळं, यात एकही चौकोन नाही. मुलांनो, खडा टाकल्यावर वर्तुळ निर्माण होतं, चौकोन का नाही, त्रिकोण का नाही? कराल का थोडा विचार? तर ह्या विचाराचा वेध लागला तर मुलं वेडी होतील. खरंच हे कळलं पाहिजे. पण वडीलधारे म्हणतील काय नाही, वर्तुळं होतात, चौकोन होऊ शकत नाहीत. जास्त विचार करण्याचं कारण नाही. म्हणजे जिज्ञासू मुलांना बऱ्याच वेळा आम्ही अशा पद्धतीनं पाणउतारा करून नामोहरम करतो असा अनुभव आहे. लोकमान्य टिळक अगदी 4थीच्या वर्गात बसले असताना एकदा त्यांनी गणिताच्या तासाला आपल्या गुरुजींना विचारलं होतं की सर, 21 हा आकडा लिहिताना 1 प्रथम आणि 20 नंतर, आणि इंग्लिशमध्ये यालाच आपण 21 म्हणतो तेव्हा 20 प्रथम आणि 1 नंतर, म्हणजे मराठीत 1 प्रथम आणि 20 नंतर आणि इंग्लिशमध्ये 20 प्रथम आणि 1 नंतर असं का होतं? हा मूलगामी प्रश्न. पण सर म्हणाले, अरे हे असं होतं तुला माहीत नाही का? मग विचारतोस का? आता असं यावर विचार तर केला पाहिजे. तर बघ, त्या भाषेची मोडणी असते, काही रचना असते. जसं गुजराती स्त्रिया असा पदर घेतात, डावीकडून घेतात, आणि मराठी स्त्रिया असा घेतात. कोणी भांग असा पडतो, कोणी तसा पडतो. त्या मुलांच्या बुद्धीचं समाधान होईल अशा पद्धतीनं त्यांना समजावून देण्याचं काम जर आपल्या देशात पालकांकडून आणि शिक्षकांकडून झालं असतं तर आपली मुलं वाया गेली नसती. जो तो तक्रार करतो की मुलं वाया जात चालली, मुलं वाया गेली नाहीत, आम्ही त्यांना वाया घालवतो आहोत. बोलायला आम्हाला वेळ नाही, समजावून द्यायला वेळ नाही, समजावून घ्यायला वेळ नाही. म्हणून प्रत्येक पातळीवरती जाऊन आपण हे समजावून घेतलं पाहिजे. ज्या कर्मवीरांविषयी आता याची प्रात्यक्षिकं कशी घडतात हे सांगतो. मी हायस्कूल स्कॉलरशिपला जिल्ह्यामध्ये पहिला आलो. माझ्या यशाचं वर्तमान कर्मवीरांना प्रथम कळलं. त्यांनी मला ताबडतोब त्या बागेमध्ये बोलावून घेतलं. ते म्हणाले, अरे तू या संस्थेत येऊन 1 वर्ष झालं ना पुरतं, मग अजून तुला शब्दार्थ कळत नाही? मलाही उमगेना. पण मी म्हटलं, अण्णा मला बोध होत नाही तुमच्या बोलण्याचा. त्यावर ते म्हणाले, आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक वसतिगृहामध्ये पेढे या शब्दाला विशिष्ट पारिभाषिक अर्थ आहे आणि तो आपल्यापुरता मर्यादित आहे. तो अर्थ असा की आदल्या दिवशी केलेल्या स्वयंपाकातून ज्या भाकरी उरतात त्या शिळ्या भाकरी सकाळच्या प्रहरी मोडून त्यांचे तुकडे करून त्यांना तेल मीठ तिखट लावून तव्यावरती परतल्यानंतर त्यांचं घडणारं जे रूपांतर त्याला रयत शिक्षण संस्थेत पेढे असं म्हणतात. आणि हे गरिबांचे पेढे आहेत. तेव्हा आता हे पेढे देणं तुला अवघड आहे का? उद्याही देऊ शकशील. आज जरा जास्त भाकरी केल्या तर उद्या त्या शिळ्या राहतील. म्हणजे गरिबांची अस्मिता ही फुलवण्याची शक्ती ज्यांच्या अंगी असते ती माणसं कुठल्या पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार करतात हे बघण्यासारखं आहे ना. जर एखादा मध्यमवर्गीय म्हणाला असता, पेढे फार महाग आहेत, इतकी खाती तोंड आहेत, एवढे पेढे लागतील, पराधोर पेढे दुसऱ्या दिवशी आम्ही वाटले. म्हणजे आपला आनंदोत्सव स्वाभिमानपूर्वक साजरा करण्याची शक्ती गरिबांच्या ठायी प्रकट व्हावी यासाठी ही माणसं स्वतःची परिभाषा निर्माण करत होती. हे इथे त्यांचा खरोखर वेगळेपणा आणि मोठेपणा. गांधीजींनी आपल्या आयुष्यामध्ये पुढं पुढं कपडे कमी केले की बरेच लोक असे विवस्त्र आहेत, अर्धनग्न आहेत, आणि म्हणून सदरा हा नाहीच आहे, एक पंचा एक कमरेला लावलेला, एक अंगावर घेतलेला. कर्मवीरांनी आयुष्यामध्ये पादत्राण आणि शिरस्त्राण हे सोडून दिलं आणि तसेच राहिले. घोंगडी फक्त खांद्यावर असायची, ते एकमेव त्यांचं महावस्त्र होतं. त्यावर त्यांनी एक आठवण सांगितली की मी लहान होतो
माझ्या खेड्यातल्या शेतावर एक वस्ती होती. त्या वस्तीत मी राहत होतो आणि तिथे एक असा क्रांतिकारक म्हण, बंडखोर म्हण तो येत होता. त्याचं नाव सत्याप्पा. गरिबांचा कैवार घेणारा एक बंडखोर हा रामोशी होता आणि त्यानं अनेक श्रीमंतांचं पारिपत्य केलं होतं, अनेक गरिबांना न्याय मिळवून दिला होता आणि अनेकांना सहाय्य केलं होतं. पण दुर्दैवानं पुढं तो पकडला गेला आणि त्याला जन्मठेपेची सजा देण्यात आली. तेव्हा मी त्याचा खटला चालला असताना कोर्टामध्ये जाऊन उभा राहत होतो, कारण त्यानं मला लहानपणी अंगा खांद्यावर खेळलं होतं. मी कसा गुटगुटीत आहे खूप वर्णन करायचा आणि त्याला मी आवडत होतो. त्याचा स्पर्श मला खूप वेळा झाला होता. त्यावेळी मी जेव्हा कोर्टात गेलो आणि तो पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये असा बाहेर पडला, तेव्हा त्याला भेटायला त्याचे सगळे सोयरे त्याच्या भोवती जमा झाले. आम्ही पण गेलो होतो. त्यानं माझ्याकडे पाहिलं, मला ओळखलं आणि तो म्हणाला, भाऊराया आलास, बरं वाटलं, आता आपली भेट होणार नाही. आणि त्याचं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. माझ्या पायामध्ये कोऱ्या करकरीत कोल्हापुरी चपला होत्या. तेव्हा तो म्हणाला की भाऊ, आता तुझी आठवण म्हणून काय नेऊ, तुझ्या त्या नव्या चपला मला तर आता मिळणारच नाही, देतोस का मला, तू दे. त्या कर्मवीरांनी आपली चप्पल जगाच्या दृष्टीनं गुन्हेगार ठरलेल्या एका पुण्यवंताला देऊन टाकली आणि त्यानंतर त्याची आठवण म्हणून त्यांनी पादत्राण सोडून दिलं. जन्मभर ते तसे राहिले. आता कसा फील असतो मला सांगा, की भावनांचे बंध आपण नुसतं लिहिताना हे बंध रेशमांचे, पण ही भावना किती मोलाची आहे की तू मला लहानपणी खेळवलंस, खाऊ दिलास, समाजावर प्रेम केलंस, गोरगरिबांचा कैवार घेतलास, तू पुण्यवंत आहेस. आणि म्हणून त्याला त्याने चपला दिल्या. म्हणजे ह्या मोठ्या माणसांच्या मध्ये मी पाहिलं एक प्रकारचा असा पीड असायचा. वेगवेगळ्या प्रकारची माणसं मी पाहिली. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे मी फार जवळून पाहिले. विशेष म्हणजे माझं लग्न जेव्हा ठरलं, त्या अर्थात ते लग्न समारंभाला आलेच होते, पण आम्हाला कार्यालयच मिळत नव्हतं. आपल्या देशात लग्न अगोदर लोक ठरवतात आणि नंतर कार्यालय मिळत नाहीत, म्हणून हल्ली प्रथम कार्यालय ठरवतात आणि मग लग्न ठरवतात, की शेवटी त्या तारखेला जुळणारी पत्रिका हीच योग्य असं आता वाटू लागलेलं आहे. इतकी परिस्थिती बदलली. पण कार्यालय मिळत नाही हे कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब बाबासाहेबांना निरोप पाठवला की आपलं एवढं वसतिगृह मोठं असताना चिंता करायचं काय कारण आहे, तेव्हा तुम्ही कार्यस्थळ म्हणून वसतिगृहाचा पत्ता द्या. तो पत्ता आम्ही पत्रिकेवर छापला आणि बाबासाहेबांचा उल्हास दांडगा. त्यांनी पत्रिका कोणाकोणाला पाठवाव्यात, जवाहरलाल नेहरूंना सुद्धा पाठवली. काय कळलं का? मग नेहरूंनी त्या पत्रिकेची नोंद घेतली आणि सदिच्छा पत्र लिहिलं. हे नेहरूंचं वेगळे, पण अर्थात सेक्रेटरीज तयार असतात, ते कदाचित नेहरूंना कळलंही नसेल. अहो, कोणाकोणाच्या लग्नाची नोंद ते घेणार हा मोठा प्रश्न आहे. पण ते पत्र आलं. ते पत्र कार्यालय स्थळाच्या पत्त्यावर गेलं आणि ते कर्मवीरांच्या हाती आलं. तर हा माणूस नेहरूंचं ते पत्र घेऊन आमच्या घरी आला आणि म्हणाला, नेहरूंचा संदेश आलेला आहे, किती आनंदाची गोष्ट आहे वगैरे. आता माझं लग्न, त्यात नेहरूंचा संदेश आणि कर्मवीरांचा आनंद, किती गोष्टी मिसळलेल्या असतात. काही माणसं उदास होतात पुढे, काय लग्न काय त्या आम्ही केलेलं आहे, आम्हाला पश्चाताप झाला आहे, तुम्ही करून बघा, कळलं का? असं न म्हणता किंवा हा आनंद सोहळा आहे, आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं, हा एक भावनेचा भाग आहे. आणि माझ्या दृष्टीनं की इथेच काही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. कर्मवीर तसे सहसा हॉटेलमध्ये वगैरे जात नव्हते. अगदीच कुठं मुंबईसारख्या गावी गेले, भुकेची वेळ झाली, कोणीच ओळखीचं भेटलं नाही तर एखाद्या वेळी गेले असतील, पण सहसा जात नसत. सिनेमाला जाण्याचाही प्रश्न नाही, पण तरीसुद्धा एक मनोरंजक हकीकत कदाचित आपणाला ज्ञात असेल, कदाचित नसेल, पण सांगतो की मोठी माणसं अनौपचारिक, की मी असा वागलो म्हणजे असाच वागेन असं नाही, मी बदलू शकेन. कर्मवीर हे कर्मठच होते, तसे साधे होते. तर बॅरिस्टर पी.जी. पाटील या नावाचे इंग्लिश भाषेवरती असामान्य प्रभुत्व असणारे रयशिक्षण संस्थेचे एक विद्यार्थी कालांतरानं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. पुढं मला वाटतं पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याचे चेअरमनही झाले. तर ते आणि मी एका खोलीमध्ये राहत होतो, बरोबर अभ्यास करत होतो. ते 4 वर्ष माझ्या पुढे होते. तर बोर्डिंगमध्ये अभ्यास होत नव्हता म्हणून पुस्तकांचा गठ्ठा घ्यायचा, भैरोबाच्या डोंगरावर जायचं, एका घडीमध्ये बसायचं आणि कमीत कमी 6 ते 7 तास वाचन करायचं, मगच परत यायचं. हा नियम कर्मवीरांनी आम्हाला घालून दिला होता आणि आम्ही तो पाळला. कधीही त्या डोंगरातून पुन्हा बाहेर पडलो नाही की एवढी पुस्तकं आहेत ना, यातलं 6-7 तासात होईल तेवढं वाचन करायचं. माझ्यापेक्षा त्यांची गती विलक्षण होती. इंग्लिश त्यांना आवडत होतं आणि मुंबई विद्यापीठामध्ये BAच्या परीक्षेसाठी ठेवलेलं इंग्लिशचं बक्षीस, पहिलं बक्षीस हे त्यांना मिळालं होतं.
मग मुंबईमध्ये अनेक सुसंस्कृत उच्चवर्णीय पारशी उत्तम इंग्लिश बोलणारी कुटुंब असताना त्या काळामध्ये त्या मुलाला अगदी इंग्लिश या विषयाचं पहिलं एलिस प्राइज मिळालं. हे कर्मवीरांना कळल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की मी जिंकली, पहा मुंबईचा आम्ही झोपडीत राहून पराभव केला. आज लातूरची मुलंसुद्धा नावारूपाला येतात. मला कौतुक वाटतं, अभिमानसुद्धा वाटतो. लोक उगीच दोष दाखवतात, अहो त्यांना काही बाकीचं येत नाही. तुम्हाला काय येतं हा प्रश्न आहे. त्यांना बाकीचं येत नाही, म्हणजे तुम्हाला काही विशेष येतं आणि त्यांना येत नाही असं थोडंच आहे. अहो गोरगरिबांची पोरं जीव टाकून अभ्यास करतात, अहोरात्र राबतात, प्राध्यापक शिकवण्या करीत नाहीत, त्यांचं उत्तर लिहिलेलं उत्तर तपासून देतात, त्याच्यामागे काही कष्ट आहे ना. पण याचा विचार न करता असे काही ती मुलं चुणचुणीत नसतात. ती म्हटलं सिनेमातली माणसं तशी असतात आणि त्यातली शिकलेली कोणी नसतात, त्यामुळे ती फारच चुणचुणीत असतात. त्या जर तुम्हाला तिकडंच जायचं असेल तर मग त्याच मंडळींची निवड करा. तेव्हा कर्मवीरांना या सर्व मंडळींचं कळतं. तर हे पी जी पाटील शेवटी इंग्लिशचा विशेष अभ्यास करण्यासाठी जेव्हा पुण्याला गेले, तेव्हा पुण्याला गेल्यानंतर वसतिगृहात राहू लागले फर्ग्युसन कॉलेजच्या. तर एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी पुण्याला आलेले कर्मवीर चालत चालत असे वसतिगृहापर्यंत गेले. तर खोलीचं दार उघडण्याच्या बेतात होते, एवढ्यात कर्मवीर समोर उभे दिसले. पी जी पाटलांनी विचारलं, अण्णा तुम्ही इकडे कुठे? तर तुला भेटायला आलोच होतो पुण्याला, एक काम होतं, झालं, परत सातारला जाणार, पण म्हटलं पांडुरंगाला भेटावं. पण तू कुठे निघाला होतास? दार तर आता उघडत होतास. त्यावेळेला पी जी पाटील म्हणाले, मी अण्णा खरं सांगू का, मी सिनेमाला निघालो होतो. कर्मवीरांनी विचारलं, सिनेमाला? अरे कोणता सिनेमा? तर टॉल्स्टॉयच्या कादंबरीवरती आधारित असणारा एक इंग्लिश चित्रपट आज दुपारी दाखवला जाणार आहे. आणि वि द घाटे, पुण्यातले काही साहित्यिक, इंग्लिशचे काही प्राध्यापक, हे सर्वजण जाणार आहेत. आणि इंग्लिश भाषेची समज वाढावी म्हणून तो चित्रपट पाहण्यासाठी मलाही सगळ्यांनी बोलावलं आहे. आणि वि द घाटे म्हणालेत की तू आलं पाहिजेस, म्हणून मी निघालो आहे, पण आता जात नाही, तुम्ही आलात तर. मग तुम्ही बसा. त्यावर कर्मवीर, एवढा मोठा शिक्षण महर्षी, सर्वत्र लौकिक पसरलेला, पण एकदम लहान झाला. तो म्हणाला, अरे मग मी पण येतो ना तुमच्याबरोबर. आणि खरोखरच अण्णा चित्रपट बघायला गेले. आता त्यांचं ध्यान खरोखर ज्यांनी बघितलं असेल त्यांना कळेल, चित्रपटगृहामध्ये ते गेल्यानंतर सगळ्या लोकांच्या नजरात प्रथम त्यांच्याकडं, पडद्याकडे कोणी बघायला तयारच नाही. का हा माणूस तसा पर्वतप्राय दिसणारा, बलदंड अंगाचा, दाढी अशी छातीवरती रोडणारी आणि रुबाबदार चेहऱ्याचा हा माणूस आल्यानंतर लोक त्यांच्याकडे बघायला लागले. त्या थिएटरच्या मालकाला कोडं पडलं की चित्रपट सुरू करायचा का हात चालू ठेवायचा. पण पुढं त्यांनी कर्मवीरांसाठी एक विशेष आसन आणून दिलं की आपण जरा सगळ्यात मागे बसा आणि ते कमीत कमी लोकांना दिसतील अशी त्यानं कौशल्याने व्यवस्था केली. म्हणजे साधारण व्यवसायनिष्ठ माणसं फार बुद्धिमान असतात, कारण व्यवसाय हा अडचणीतून चालवायचा असतो, म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली. तर मग पी जी पाटील उठले आणि शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसले अण्णामध्ये. तर त्या चित्रपटात असा एक देखावा होता की काही दोन सैन्य एकमेकाच्या विरोधात उभी ठाकलेली आहेत आणि आपल्या राष्ट्राचा कैवार घेणारं एक सैन्य लढत आहे आणि त्यातला एक कोणीतरी असा समर्थ सैनिक खांद्यावरती देशाचं निशाण वागवतोय, तोही लढतोय, पण त्याच्या उरामध्ये एक बंदुकीची गोळी घुसलेली आहे आणि तो रक्तबंबाळ झालाय. तो कुठल्याही क्षणी मूर्छित होऊन खाली पडेल, त्याचं त्यालाही ते कळत आहे, पण तो जीव सावरतो आहे आणि तसाच घोड्यावर स्वार होऊन पुढं धावतो आहे, खांद्यावर निशाण फडकत आहे. एवढ्यात त्याला कोणीतरी असा दुसरा सैनिक, आपला सैनिक दिसला. त्यानं ते निशाण त्याच्या खांद्यावर दिलं. हे तू सांभाळ असं तो म्हणाला आणि खाली पडला, तो गतप्राण झाला. हा देखावा पडद्यावर दिसत होता. कर्मवीर बघत होते, चित्रपट चालू होता. एकदम कर्मवीर म्हणाले, पांडुरंगा, आपल्या संस्थेचं निशाण असंच खांद्यावर वागवणारी माणसं तयार होतील का रे आपल्याकडे? तेव्हा आपण ही निशाणं लावली. एकदम मला निशाण आठवलं. निशाणावर जीवापाड प्रेम करणारी माणसं होती तेव्हा इतिहास घडत होता. मग आता ते सामर्थ्य आपल्या संस्थेमधल्या विद्यार्थ्यांच्या अंगी यावं, हा विचार सिनेमा पाहत असताना त्यांना स्फुरावा, हे त्यांचं मोठेपण आहे. नाहीतर आमच्यासारखे म्हणाले असते, काय काय सीन होता, अहो इकडून गोळी आली, उरात घुसली, माणूससुद्धा पण पडण्याचं काम काय व्यवस्थित केलं आहे. म्हणजे हे आम्हाला प्रत्यक्षामध्ये त्याच्या मागच्या भूमिकांचं आकलन होतच नाही. म्हणून कर्मवीर काय, शाहू महाराज काय, ही सगळी मोठी माणसं पुढं मनानं अत्यंत मोकळी होत गेलेली आहेत. अनेक विचारांचा त्यांनी अंगीकार केलेला आहे. बडोद्याचे महाराज रयत शिक्षण संस्थेचं अवलोकन करण्यासाठी आले
आल्याबरोबर त्यांना झुणका भाकर त्यांनी स्वतःच मागितली की तुमची मुलं झुणका भाकर कशी करतात मला खायची. यांचा झुणका होता तिखट, महाराजांना ती सवय नव्हती. महाराजांनी फार तर पोटभर झुणका खाल्ला असेल, पण पोटभर जेवण केल्याचा पश्चाताप त्यांना झाला आणि ते त्यांची म्हणजे तोंडामधून म्हणजे शेवटी हा प्रकार सुरू झाला की काय करावं त्यांना कळेना. तर कर्मवीराने हे जाणलं. ते म्हणाले थांबा महाराज, तुम्हाला बहुतेक हे तिखट मानवलं नसावं. आणि एका मुलाला शेजारच्या नारळाच्या झाडावर चढवलं आणि सांगितलं 4-6 नारळ काढ, ताबडतोब तू पाणी काढून महाराजांना दे. मग महाराजांना ते नारळाचं पाणी दिलं आणि ते म्हणाले महाराज तुम्ही खरं उगाच ही झुणका भाकर मागितली, राजाच्या वाट्याला असलं अन्न जावं असं मलाही वाटत नाही. आणि मग एक साधी भाकरी महाराजांना जरा आणखी काहीतरी त्याच्या जोडीला सौम्य स्वरूपाची भाजी दिली. महाराजांनी ती खाल्ली. तर आता ह्या बाबी अतिशय लहान आहेत, पण त्या ठिकाणी मोठ्यांचं मोठेपण प्रतिबिंबित झालेलं असतं. म्हणून मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये साध्या साध्या घटना घडत असतात की ज्या तुमच्या आणि माझ्या जीवनात घडत असतात, पण त्या प्रत्येक घटनेला वेगळा आशय प्राप्त होतो असं दिसतं. पेढे म्हणजे काय आणि सयाजीराव महाराजांच्या तोंडाला शेवटी झोंबणारी मिरची म्हणजे काय हे कळू शकतं. आता जी ही मोठी माणसं एकदम तर मोठी कधी होत नाहीत, ती कधीतरी लहानही असतात आणि ती प्रयोगशरणी असतात. तर उत्क्रांतीवादाचं संशोधन करून अगदी हा सगळा विचार, ही थिअरी, ही उपपत्ती जगापुढे ज्यानं मांडली तो डार्विन लहान मुलगा होता, शाळेत शिकत होता. तेव्हापासून त्याला एकच कोडं होतं की म्हणाला मला एकच प्रश्न आहे, हे सगळं ठीक आहे तुम्ही सांगताय ते मला मान्य आहे, पण माणसाची सगळी ज्ञानेंद्रिय ही या कवटीतच का? डोळे तिथे, कान तिथे, जीभ तिथे, नाक तिथे, अरे 6 इंचाच्या जागेत ही सगळी इंद्रिय बसलेली आहेत. पुन्हा मेंदू तिथेच. एवढं मोठं शरीर जरा काही अशी पांगून पसरून जर काही ज्ञानेंद्रिय बसली असती, पाठीला जर डोळे असते तर मागच्या बाजूचे लोक कसे दुर्लक्ष करतात हे पुढं बसून सुद्धा कळलं नसतं का? तेव्हा हे असं का घडलं? तर त्याने 2-3 अध्यापकांना विचारलं की सर सगळी ज्ञानेंद्रिय इथंच का? हे आपलं माझं कोड आहे. ते म्हणाले अरे तिथं आहे त्याला मी तरी काय करणार, माझ्या तरी काय हाती आहे का मला सांग. खांद्याच्या वरती डोकं असतं आणि डोक्यात या गोष्टी असतात हे तुझ्याप्रमाणे मलाही माहिती आहे. तर तिथंच का असला प्रश्न विचारणारा मला कोणी भेटला असता तर मीही अगोदर विचार केला असता. आता तू पहिलाच विद्यार्थी, जर सापडलं उत्तर तर मी अवश्य तुला देईन. पण हे पोर पुढं संशोधक झालं, स्वतः निरीक्षण करू लागलं, स्वतः विचार करू लागलं, स्वतः लेखन करू लागलो. किती आयुष्यातला वेळ जावा याच्यासाठी. मी काही हा प्रश्न झाला का? आपण म्हणून काय व्यवहार शून्य आहे, धंदा काढावा, पैसे मिळवावेत, बरं खावं, लग्न करावं, फ्लॅट घ्यावा, हे सोडलं आणि माणसाच्या डोक्यात ज्ञानेंद्रिय काय? काहीतरी डोक्यात घ्यायचं आणि वेड्यासारखं वागायचं आणि काय अंगावरच्या वस्त्राचं भान नाही, पोटातल्या अन्नाचा कण आठवत नाही आणि कुठल्याही दिशेनं जातो आहे. हा निरीक्षण करत होता जीवसृष्टीचं. त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर आणि खरी होती असं नाही, पण मोलाची होती. त्यानं शेवटी तर्क केला, त्यानं काही वाचन केलं होतं की पहिल्यांदा फक्त सूर्यच होता, मग सूर्याचं एक शकल उडालं, त्याची पृथ्वी झाली, ती स्वतःभोवती गरगरत राहिली. काही वर्षानंतर, शेकडो हजारो वर्षानंतर पृष्ठभाग थंड झाला, त्याच्यावरती पाणी साठलं, त्याला समुद्र हे नाव मिळालं. पुढं समुद्र आटत गेला आणि काही भाग कोरडा पडला, या कोरड्या भागाला शेवटी भूमी हे नाव मिळालं. तर समुद्रामध्ये अनेक जलचर, अनेक जीव जीवाणू जन्माला आले, तिथंच ते वाढू लागले. समुद्र जसा आटत गेला तसं पोहत पोहत तरंगत ते जीव असे कडेला गेले आणि चुकून त्या जमिनीवरती गेले. आता जमिनीवर गेल्यानंतर त्यांना सरपटावं लागलं, असं पुढं सरकावं लागलं. पुढं सरकत असताना या प्रक्रियेतून त्यांना पाय फुटले, अनेक पाय फुटले, त्यांना उंची नव्हती. म्हणून सुरुवातीला बरेच पाय, उंची नाही आणि सरपटणं ही प्रक्रिया अस्तित्वात आली. पुढे जगात असे असे बदल झाले. अशा तो आपला एक कल्पनेने इमले रचू लागला आणि शेवटी सरपटणारे हे प्राणी कालांतरानं जमिनीवरचा चारा कमी झाला म्हणून उंचावरच्या झाडांची फळं काढायला लागला, असा वर वर पाहू लागला. वर पाहण्याच्या निमित्तानं तो असा उभाही राहिला आणि त्यामुळं जेव्हा तो उभा राहिला तेव्हा या सरपटणाऱ्या जीवाच्या खांद्याच्या वरती सगळी ज्ञानेंद्रिय एकवटली आणि त्यांना रक्षण लाभावं म्हणून अस्थि कवच त्याच्या भोवती तयार झालं आणि अशा रीतीनं कवटीच्या जागी ज्ञानेंद्रिय आली. पुढचं संशोधन सुरू. आता हे संशोधन करणाऱ्या माणसानं डोकं सगळ्यांनाच आहे आपल्यापैकी, नाही असं कुणी नाही, पण आहे असं म्हणावं असंही कुणी नाही, कळलं का? तेव्हा इतका विचार करू शकतात ही माणसं. विज्ञानयुगात आपण राहतोय म्हणून सांगतो की हे वैज्ञानिक
अगदी लहानपणापासून विचार करायचे आणि ही विलक्षण शक्ती त्यांच्यात होती. आज हे सगळं आपणाला आयतं मिळालंय, पण त्याचं चुकून स्मरण होत नाही. तर हे संशोधक जर जगात झाले नसते तर अजीवनसत्व म्हणजे काय, क्षार म्हणजे काय, लोह म्हणजे काय, त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, हे हे सगळं त्यांनी शोधून काढलं. पण त्याच्याही पेक्षा लुई पाश्चर हा शेवटी असाच काही एक संशोधनशील आत्मा होता. त्याच्या एका मित्राला कुत्रं चावलं आणि 10-12 दिवसामध्ये तो तळमळत तळमळत मेला. पाश्चरला अतिशय वाईट वाटलं की आपला मित्र कुत्रं हे काय, चावलं ते काय, मित्र मेला काय. तर त्याला कोणीतरी सांगितलं, पिसाळलेलं कुत्रं चावलं की माणूस मरतच. हे सांगितल्यानंतर हा चिंतनशील आत्मा एकटा एकांतात बसू लागला आणि विचार करू लागला, कारणाशिवाय काय घडत नाही. कुत्र्याच्या दातामुळे हे घडत असेल तर अंगात खिळा घुसल्यावर सुद्धा माणूस मरत नाही, तो दातापेक्षा लांब असतो. मग हे दातामुळे होत नाही, हे चावण्यामुळे होत नाही, तर चावल्यानंतर लाळ मिसळत असेल तेव्हा लाळेमुळे होत असेल. पण केवळ लाळेमुळेही होणार नाही, कारण कितीतरी कुत्री पिसाळलेली नसतात, त्यांची लाळ आपल्याला लागते. तेव्हा लाळेमध्ये असणाऱ्या जंतूमुळे होत असणार. पण लाळेमध्ये असणारे जंतू कोणते? अनेक वर्ष तो संशोधन करत होता आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यांना मित्रांना पत्र लिहून कळवत होता की पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ तपासण्यासाठी तुम्ही ती जर गोळा करून माझ्याकडे पाठवली तर मी तुमचा फार फार आभारी राहीन. तर लोकांनी उत्तरं पाठवली की कुत्र्याच्या मागे लागणं आणि लाळ गोळा करणं हा लाळघोटेपणा आम्हाला शक्य नाही. या आम्ही हे करणार नाही. शेवटी तो स्वतः हे काम करायला लागला. निदान पिसाळलेलं कुत्रं दिसलं तर मला सांगा तर खरं, मी स्वतः तिथं येईन. म्हणजे शास्त्रज्ञ हा वृत्तीचा कसा असतो बघा, मी येईन त्या कुत्र्याकडे, पण मला फक्त कळवायची कृपा तरी करा. आणि मग तो सकाळी उठल्यापासून त्याचा हा कार्यक्रम. त्या लुई पाश्चरची जी बायको होती तिची इतकी थट्टा. तो प्रेमविवाह होता. पाश्चरनं त्या मुलीला मागणी घातली होती. तिचे वडील विद्यापीठात ऑफिसर होते. त्याने ताबडतोब उत्तर पाठवून कळवलं की तुझ्यासारख्या भणंग माणसाच्या गळ्यात माझी मुलगी बांधण्या इतपत मी वेडा नाही, तू ही अपेक्षा बाळगू नकोस. पण तो स्कॉलर असल्यामुळं आणि पुढं तो मोठा झाल्यामुळं ही मुलगीच त्याच्या प्रेमात पडली आणि ते लग्न झालं. म्हणजे असंही होऊ शकतं, एवढं फक्त लक्षात घ्यायचं, ठेवायचं आणि अभ्यासाला लागायचं. कळलं का? ते तेव्हा पाश्चरनी पुढं संशोधन करायला सुरुवात केली. त्या लग्न झालं होतं. तो त्याच्या बायकोला बाकीचे सगळे डिवचायचे आणि म्हणायचे, काय खोळा नवरा तुझ्या वडिलांनी तुला गाठून दिला. बाईनंच गाठला होता, पण आता शेवटी वडिलांना दोष देण्यात आला. आणि सकाळी उठतो आणि कुत्र्यांच्या मागे लागतो. काय गावात एवढी प्रतिष्ठित माणसं असताना एकदम सरळ आपला कुत्र्यांच्या मागे लागतो. काय काय गरज काय त्याची वगैरे. तर हा होता संशोधक. याला हवी होती लाळ, तीही कुत्र्याची आणि पिसाळलेल्या. त्या संशोधकाला आपली वाट बहुमताकडे दुर्लक्ष करून निवडावी लागते. लोकांना काय वाटतं आणि लोक काय म्हणतात याला विज्ञानाच्या दरबारामध्ये शून्य किंमत आहे. मला संशोधन करायचं आहे, हा माझा विषय आहे, मला लोकप्रियता सुद्धा नको आहे, मला ज्ञान हवं आहे, ही वृत्ती त्याच्यात होती. त्यानं संशोधन पुरं केलं आणि शेवटी श्वानदंश प्रतिबंधक लस ही त्यानं शोधून काढली. ही लस रशियामध्ये नव्हती, जगात कुठल्याही राष्ट्राकडेही नव्हती, ह्या फ्रान्समध्येच फक्त पाश्चरकडे होती. म्हणून परदेशातून माणसं ज्यांना हा श्वानदंश घडलेला असेल, कुत्रं चावलेलं असेल, ती तिकडे पॅरिसला जायला लागली. ती बरी व्हायला लागली आणि सांगू लागली की आम्ही खडखडीत बरे झालो, आता आम्हाला काही होणार नाही. त्याबरोबर लोकांना एवढं कौतुक वाटायला लागलं, पिसाळलेलं कुत्रं चावलं, माणूस मरत नाही जर ती इंजेक्शन्स घेतली तर. आणि म्हणून सगळे लोक तिकडे जाऊ लागले. शेवटी सर्व राष्ट्रांनी या फ्रेंच सरकारकडे विनंती केली की या पाश्चरच्या नावाने एक मंदिर बांधा. अरे हा खरोखर देव आहे, या मनुष्यकुळाला त्यानं उपकृत केलं आहे, आम्ही आमच्या परीने सहाय्य करतो. म्हणून अक्षरशः पैशाच्या गोण्या फ्रान्सच्या दिशेनं पोहोचवण्यात आल्या आणि पाश्चरच्या नावाने काही संशोधन मंदिरं बांधण्यात आली. त्या एका शेवटी पाश्चर इन्स्टिट्यूट तिचं उद्घाटन होणार होतं. आता हा उद्घाटन सोहळा सुद्धा इतका अप्रतिम झाला की जे लोक पाश्चरला हसत होते ते त्या समारंभाला हजर होते. म्हणजे हे लोकांचं वैशिष्ट्य आहे की पहिल्यांदा विरोध करायचा आणि विरोध करूनही विरोधक यशस्वी झाला तर त्याचा जय जयकार करताना आपण अग्रभागी राहायचं. म्हणजे विरोध करतानाही पुढे आणि जय जयकार करतानाही पुढे, हे एक वेगळं नैपुण्य आहे. मग कळलं का? काही भाग्यवंतांना ते लाभलेलं असतं. तेव्हा हा पाश्चर
तर दुतर्फा लोक स्वागतासाठी उभे होते. मागच्या बाजूला त्याची पत्नी होती आणि लोक असा अगदी टाळ्या पेटत होते, कल्लोळ करत होते. पाश्चरलाही कळत होते, हेच आपली थट्टा करत होते, बायकोची थट्टा करत होते, पण बिघडत नाही, रागावायचं नसतं. तो जात होता. फक्त मागे वळून एकदाच पत्नीकडे पाहिलं आणि भाव एवढाच होता की मी चुकलो नाही याची आता तरी तुला खात्री पटली का. अर्थात मुद्रेवरच्या भावभावनांनीच पत्नीनं उत्तर दिलं. ती काही बोलली नाही. निशब्द दशेमध्ये सुद्धा पतीच्या प्रश्नाची उत्तरं पत्नीकडून काही वेळा मिळतात. आणि मग तो समारंभ झालाय. त्या समारंभावरून एकाने एक निष्कर्ष काढला चरित्रकारानं की जग कसं आहे तर मोठ्या माणसांच्या मार्गामध्ये अडचणीचे डोंगर उभं करण्याचं काम जग करतं. हे डोंगर ओलांडून पार करून मोठी माणसं पलीकडे जातात. त्याच डोंगरातले दगड काढून त्यांची स्मारकं बांधण्याचं काम तेच जग करतं. त्या जग हे असं असतं आणि मोठी माणसं तशी असतात. ज्यांना मोठं व्हायचं असेल त्यांनी मोठ्या माणसांसारखं वागायला शिकावं. नाहीतर आपलं मेजॉरिटीला काय वाटतंय, मेजॉरिटीला जर काय कळत नाही तर वाटून उपयोग काय, कळलं का. म्हणून ज्याला कळतं त्याच्या मागे दरवेळी मेजॉरिटी राहतेच असं नाही. आणि म्हणून चिंतनाच्या, लेखनाच्या, संशोधनाच्या क्षेत्रामध्ये हे नेहमी असं घडतं. रवींद्रनाथ टागोरांना गीतांजलीच्या लेखनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, आंतरराष्ट्रीय लौकिक लाभला, मान्यता मिळाली. हे सगळं नंतर झालं. पण पोरवयाचे रवींद्रनाथ जेव्हा लेखन करीत होते तेव्हा त्यांच्या शैलीची थट्टा करणारी माणसं त्या कलकत्त्यात होती. शाळेमधल्या परीक्षेमध्ये करेक्ट द फॉलोइंग म्हणून गीतांजलीतले काही उतारे घातले जात की हे लेखन शुद्ध करा. आणि पुढे याच गीतांजलीला जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा हेच सगळं खरून उतरून आणा असं त्या शिक्षकांनी सांगितलं. म्हणजे टागोरांना एक खात्री होती की आपण लिहितो आहे हे तोलामोलाचं आहे. पण बऱ्याच लोकांचं मत असं होतं काय काय हे लिहिणं झालं काय, याला काय शैली म्हणतात काय. म्हणून साहित्यामध्ये सुद्धा नवे आकृतिबंध सिद्ध होत असतात तेव्हा त्यांची थट्टा होत असते. लोक त्याला विरोध करतात. हा ज्ञानेश्वरांना झाला, हा तुकारामाला झाला, सगळ्या मोठ्या माणसांना विरोध झाला. पुढे त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठीतून कुठे लेखन करायचं असतं का. नाथांनी भागवताचं लेखन मराठीतून केलं म्हणून काशीच्या पंडितांनी त्यांची क्रूर थट्टा केली. पण प्रत्यक्षात त्याचं श्रवण घडल्यानंतर कृतार्थ झालेल्या पंडितांनी हत्तीवरून त्या भागवताची मिरवणूक काढली आणि मराठी भाषेचा जय जयकार केला. हा मराठवाड्याचा जय जयकार होता तेव्हा. आणि काशीला हा चमत्कार घडला. पण नाथांना हा विश्वास होता की हे माझं लिहिणं वाया जाणार नाही. पण सुरुवातीच्या काळात जर त्यांना कोणी नाउमेद केलं असता, ही शैली नसते, असं लिहित नाहीत, मराठीला काय मान आहे काय, वेड्यासारखं तुम्ही कशाला लिहिताय, ते पंडित काय म्हणतायत बघा, ट्युशन लावा एखाद्याची, काही जमलं तर बघा तसं काय लिहून. या माणसानं कुणालाही विचारलं नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी त्याप्रमाणे हे घडत होतं. म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ओघ असा नुसता वाहता ठेवावा. वाहता वाहता स्वतःचं पात्र निर्माण करण्याचं काम तो करीत राहतो. म्हणून ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान सर्व क्षेत्रामधली सगळी मोठी माणसं मनानं अत्यंत मोकळी पण कमालीची कर्तबगार होती. ती अशी वारंवार मिनिटाला कोणालाही सल्ला विचारत नव्हती, प्रयोग करायचे. मानसशास्त्राच्या इतिहासात असं दिसतं की जे आरंभ काळात संशोधन करणारे शास्त्रज्ञ होते ना, त्यांनी मांजरावर प्रयोग केले, त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केले. काय गंमत आहे, त्यांनी वानरावर प्रयोग केले. म्हणजे शिक्षणविषयक सिद्धांताची प्रस्थापना करताना मांजरं, कुत्री, माकडं गोळा करायला लागले आणि लोक त्याला माकडवाले म्हणायला लागले. काय संशोधन करतात म्हणाले, माकडं गोळा करतायत, कुत्री आणि मांजरं, यानं काय संशोधन होणार आहे. प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा ट्रायल अँड एरर मेथड ऑफ लर्निंग हा आम्ही विचार मांडतो की माणूस शिकतो तर चुकत 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 तो शिकतो. पहिल्यांदा चुका फार होतात, मग त्या कमी होत जातात, मग त्या अजिबात होत नाहीत आणि मग तो पूर्णतया शिकलेला असतो. त्या चुकणं आणि शिकणं या प्रक्रिया कशा घडत राहतात याचा अभ्यास करण्यासाठी पिंजऱ्यामध्ये मांजर कोंडायचं, त्याला एखादा खटका ठेवायचा, त्यानं बाहेर पडावं म्हणून काहीतरी योजना आखायची की भुकेच्या वेळी भक्ष्य बाहेर ठेवायचं आणि त्याला बाहेर पडण्याची उर्मी व्हावी अशी परिस्थिती निर्माण करायची. तर असं मांजर धावाधाव करतं आणि चुकून खटका दाबला जातो, ते बाहेर पडतं. असं 25-30 वेळा केल्यानंतर सुरुवातीला त्याला फार धडपडावं लागतं, नंतर बरोबर ते कळ दाबून बाहेर पडतं. म्हणजे मांजर शिकू शकतं, माकड शिकू शकतं, माणूस शिकू शकत नाही. तर माणूसही शिकतो,
तो माणूस कसा शिकतो तर सायकलिंग शिकताना तुम्हाला आठवत असेल की आपण पहिल्यांदा हॉपिंग खेड्यापाड्यामध्ये सायकल भाड्याने घेतात आणि शिकण्याचा प्रयत्न आमच्याकडे घेत होते. आता त्यांना स्कूटर्स झाल्या, त्यांच्या मोटरसायकल झाल्या. सायकल घ्यायची आणि ताठ पुतळ्यासारखं बसायचं. ती वळवावी लागते हे काय माहीतच नसायचं. मागून कुणीतरी धरायची आणि पाटलाने जोरात सायकल मारायची आणि वळणावर आली की त्यांनी पडायचं, कारण ते वळवायचं त्यांना माहीतच नाही. त्या कशावर तरी धडकायचं, खाली पडायचं आणि शेवटी स्वतःकडेच बघत राहायचं की कुठं कुठं किती मार लागलाय. आता मार खाल्ल्यानंतर कशाला जागा शोधत बसायच्या, कळलं का? परंतु पुढं त्याच माणसाला पटकन सायकलवर बसता येतं. म्हणून सुरुवातीला नुसतं हॉपिंग हॉपिंग स्किपिंग जम्पिंग हे होतं आणि नंतर एकदम बसता येतं. म्हणून सुरुवातीला ट्रायल्स आणि एरर्स बरीच होतात आणि नंतर लर्निंग इन्साईट प्राप्त होते. आता हे प्रयोग सुरुवातीच्या काळात ज्यांनी केले त्यांना लोकांनी हिणवलं, अरे कशाला वेळ घालवत आहे, हे काय शिक्षण आहे का? परंतु ते शिक्षणशास्त्रज्ञ झाले. म्हणून दिसायला लहान असणारी बाब ही सुद्धा तशी मोलाची असते. त्याच्यातून तिचा अर्थ लावण्याची शक्ती पाहिजे आणि वृत्ती पाहिजे आणि ती मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये आढळते, म्हणून ते मोठे झाले. म्हणून जेवढी म्हणून मी काही चरित्र वाचली त्या सगळ्यात मला ही समानता दिसते. आता सर्वपल्ली राधाकृष्णांचं उदाहरण सांगतो. त्यांना जागतिक मान्यता लाभली. इंग्लिश भाषेचे ते प्रभू होते, उत्तम वक्ते होते. त्यांची मी अनेक भाषणं ऐकली. माहितीसाठी सांगतो की सर्वपल्ली राधाकृष्णांचं कुठलंही भाषण अर्ध्या तासापेक्षा अधिक सुदीर्घ नव्हतं. कधीही ते जास्त बोलत नव्हते. अगदी अत्यंत रेखीव भाषण असायचं, अर्ध्या तासात संपायचं. आपल्याला ते परवडायचं नाही. जर एखादा वक्ता अर्ध्या तासात गेला तर लोकांनाच बरं वाटणार नाही, कारण मुद्द्याच्या गोष्टी थोडक्यात सांगून होतात. पण लोकांना कसं ऐस पैस आगळ पगळ, जरा इकडे जरा तिकडे, जरा मागे जरा पुढे, असं करीत 2 तास खाल्ले. मनसोक्त बोलले, मनापासून बोलले. अरे ह्याच्यात मुद्दे सुटत होते किती वेळा, त्यांना स्पर्श किती वेळा घडत होता. म्हणून राधाकृष्णन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं, कारण त्या पद्धतीनं ते बोलणं केलं असतं तर लोकांनी त्यांना बंदी घातली असती. 2-2.5 तास सभा झाली पाहिजे. विशेषतः राजकीय सभा तर मी अशा पाहिल्यात की पट्टीचे वक्ते बोलायला लागले तर काही माणसं जागेवर झोप उरकून घेत, काही परगावी जाऊन कामं उरकून परत येत, सभा चालू असेल. आणि ते वक्ते मला माहीत आहेत, तुम्हालाही कदाचित माहीत असतील, मोठ्या पक्षाची धुरा वाहत होते. 5-5 तास बोलायचे. मला हेवा वाटायचा, कसं काय बोलू शकतात? 5 तास म्हणजे काही साधी गोष्ट नाही. पण काय कसंही बोलायचं हो. एकदा मंडपाला खांब लागतात तर खांब घरालाही लागतात. खांब आणि डांब यामध्ये साम्य आहे. डांब शेतात असतात, खांब घरात असतात. ज्या शेतात असतात त्याला शेतकरी लागतो. कुठूनही कुठेही जायचं. आणि लोक ही 5 तास म्हणजे काय काय साधी गोष्ट आहे का म्हणाले. रेकॉर्ड झालं. मी मराठवाड्यात सुद्धा अशा मोठ्या मोठ्या सभा पूर्वी झाल्याचं आमच्या ऐकिवात आहे. त्यामुळे मला माझी काळजी वाटते की आपले सगळे लोक व्याख्यानाला येतात म्हणजे आपण तसली तर नाही ना. ही माणसं ती फार बोलतात. त्यामुळे सर्वपल्ली राधाकृष्णन कमी बोलायचं, हे सगळं सूत्रमय असायचं. ह्या सवयी त्यांना का लागल्या तर त्यांची भाषणं इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये झाली. तिथं लोकांना फार वेळ नसतो. अगदी अल्पावधीत भाषण पुरं करावं लागतं. असं 2 तास 2.5 तास सभा चालतच नाही. अर्ध्या तासात पाऊण तासात संपतं. कारण तेवढ्याच महत्त्वाचं सांगू शकला तर लोकांना समजू शकतं. लोक यायला अर्धा तास, जायला 2 तास हा प्रकारच नाही. वेळेवर येतात, वेळेवर जातात, थोडक्यात बोलणं होतं. पण परदेशामध्ये भाषणं ठेवली जावीत इतपत योग्यता त्या माणसाच्या अंगी असल्याशिवाय परदेशातून निमंत्रणं येत नाही. तर हा मुलगा इथंपर्यंत पोहोचला कसा? हा एका गरीब मुनिमाचा मुलगा होता. वडील हे परमार्थनिष्ठ असे एक ब्राह्मण होते, शुचिरभूत होते आणि एका सावकाराच्या घरी नोकरी करत होते. तर हा मुलगा मात्र एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेला. तर एके दिवशी वडिलांना म्हणाला, पहाटेच्या प्रहरी तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणता, मला भयंकर आवडतं. पण शाळेमध्ये गेल्यानंतर ते आमचे सर बाई मॅडम सांगतात की भारताला संस्कृती नाही, तुमच्या वाडवडिलांना काही कळत नव्हतं. बाबा त्यांचं खरं असेल का हो? त्यावर वडील म्हणाले, त्यांचं अक्षरसुद्धा खरं नाही. खरी संस्कृती भारतातच होती, भारतातच आहे. पण दुर्दैव असं की आपलेही लोक त्यात संस्कृतीचा अभ्यास करत नाहीत आणि परक्यांना ते कळू शकत नाही. म्हणून इंग्लिश भाषेमध्ये भारतीय संस्कृती जगाला समजावून देण्याचं काम जर कोणी केलं तर ती गरज आहे. पण त्याला इंग्लिश फार चांगला असावं लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. तर हा मुलगा वडिलांना सांगतोय, जसं शिवाजी महाराजांनी जिजाबाई महाराजांना बालपणीच मोठी वळून आश्वासन दिलं की आई
तुझ्या स्वप्नातलं राज्य मी खरं करीन. तसं हा मुलगा, सर्वपल्ली हे खरं गावाचं नाव आहे, गावावरून शेवटी माणसांची नावं ठरवली जातात. तो हा मुलगा म्हणाला, मला जर तुम्ही शिकवलं, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये घातलं, तर मी नक्की इतका शिकेन. आणि खरोखरच हा मुलगा 18-18 तास वाचन करत होता, टिपणं काढत होता. इंग्लिश भाषेचा हा प्रभू, अगदी मूर्तिमंत प्रभुत्व म्हणजे राधाकृष्णन असं मानलं जात असेल. आणि एवढा अभ्यास त्यांनी केला. 20व्या वर्षी ते MA झाले. ज्या मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ते शिकले, तिथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तेव्हा सरकारकडून नेमणुका होत होत्या. त्या जुने प्राध्यापक जे होते, त्यांच्याविषयांचं बोलणं फार सुरेख होतं. त्या प्राध्यापकाने त्यांना काय सांगितलं की अरे तू इतक्या लवकर प्राध्यापक कशाला होतोस इतक्या लहानपणी, आणखी थोडं शिकावं, PhD वगैरे व्हावं, किंवा असं कर तू परदेशात जा आणि तिकडच्या विद्यापीठाची एखादी पदवी संपादन कर. तर 20 वर्षाच्या राधाकृष्णांनी एवढंच सांगितलं, मी परदेशात सुद्धा जाईन, पण शिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी जाईन. म्हणजे एवढा अभिमान होता. आणि पुढं त्यांचा व्यासंग एवढा वाढला की परदेशातून त्यांना बोलावणी येऊ लागली, परदेशात त्यांची व्याख्यानं होऊ लागली. इंडियन फिलॉसॉफीवरचे त्यांचे 2 खंड त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन, या विषयावरती त्यांची 10 व्याख्यानं झाली. या व्याख्यानानं लोक प्रभावित झाले. उत्तम इंग्लिशमध्ये दिल्यामुळं हिंदूंना संस्कृती आहे. म्हणजे विवेकानंदाने अगोदर जग हलवलं होतं, पण हे हलवून पुन्हा जग झोपी गेलं होतं. पुन्हा अगदी मॉडर्न इंग्लिश ज्याला म्हणतात, त्या इंग्लिशमध्ये हा विचार समजावून देणारं कोणीतरी हवं होतं. आणि विवेकानंदांच्या चरित्रानं राधाकृष्णन स्वतः प्रभावित झाले होते. म्हणून इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व संपादन करून माझा धर्म आणि माझी संस्कृती याचा परिचय जगाला मी घडवणार. या माणसानं अगदी साधं जीवन हे आपलं व्रत मानलं, गरजा कमी केल्या, जन्मभर अभ्यास केला, अगदी शेक्सपियर, शेली सगळं वाचलं. पहिलं पुस्तक लिहिलं ते फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, दुसरं लिहिलं ते फिलॉसॉफी ऑफ उपनिषद्स, आणि क्रमानं ते पुढे जात राहिले. तर हिंदूंचा जीवनविषयक आणि धर्मविषयक दृष्टिकोन या विषयावरची त्यांची व्याख्यानं झाल्यावर एक गृहस्थ म्हणाले की शेवटी उत्तम व्याख्यानं झाली, भाषा प्रभुत्वानं आम्ही स्थिमित झालो, पण तुमच्या संस्कृतीचं, तुमच्या धर्माचं सार हे आम्ही लक्षात ठेवू शकू अशा पद्धतीनं सांगू शकाल का? कारण हे इतकं आमच्या लक्षात राहणार नाही. हे अप्रतिम झालं, पण थोडक्यात सांगा. काही लोकांना थोडक्यात सांगा असं म्हणण्याचा एक छंद असतो, आणि खरंच थोडक्यात सांगता यावं. चांगले इंग्लिश ग्रंथ आपण वाचा असं मी मुद्दाम म्हणतो का, तर फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, विशेषतः सायकॉलॉजी, कारण ती आणखी मॉडर्न आहे, यावरती जे उत्तम ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची रचना अशी असते की जे प्रकरण शिकवायचं, सांगायचं, त्याचा सारांश सुरुवातीला ते देतात. म्हणजे त्याचं साधारणपणे प्रास्ताविक करतात 2-3 पानात, मग विस्तारानं ते प्रकरण लिहितात आणि शेवटी सारांश देतात. त्यांची प्रास्ताविक करण्याची आणि सारांश देण्याची रीत पाहिली म्हणजे एवढंच कळतं की आपण अभ्यास केला नाही. विषयाची चांगली समज आल्याशिवाय हा प्रवास करता येणं शक्य नसतं. एरवी फार आम्ही जडजंबाल माजवतो, त्यांच्यात ते नसतं, नेमकेपणा, नेटकेपणा. म्हणून इंग्लिश भाषेमधल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन ही इंटलेक्च्युअल डिसिप्लिन, बुद्धीची शिस्त म्हणून करणं आवश्यक आहे. टाईमच्या रद्दीला अजून जो भाव आहे तो आमच्याकडच्या ग्रंथांना नाही, ही परिस्थिती आहे. तर शेवटी 400 वर्षाची इंग्लिश भाषा जग जिंकू शकते आणि जगाची बोधभाषा होऊ शकते. या भाषेचं आयुर्मान प्रदीर्घ नाही. मराठीसुद्धा जास्त काळ बोलली जाते आहे, संस्कृत त्याच्याही अगोदरची आहे, पण या भाषा जग जिंकू शकल्या नाहीत. पण इंग्लिश भाषा जग जिंकू शकली का, याचा विचार मनाशी आपण करायला नको का? कुठल्या तरी बेटावरती तिची रूपांतर झालेली आहेत. स्टँडर्ड प्रोनन्सिएशन, रिसिव्ड प्रोनन्सिएशन, ऑक्सफर्ड डिक्शनरी हा अलीकडचा भाग आहे. पण ही भाषा किती समृद्ध झाली आणि माणसं, त्यांची लोकसंख्या किती परिमित आहे, पण त्यांनी आपली भाषा ही आपल्या उपासनेच्या बळावरती संपन्न केली. म्हणून त्यांच्या ग्रंथांना एक प्रकारचं प्रमाणभूत रूप प्राप्त झालं. ते प्रमाणित ग्रंथ मानले गेले, प्रामाण्य प्राप्त झालं. हे प्रामाण्य ज्यांच्या ग्रंथांना प्राप्त होतं अशा लोकांच्या भूमीमध्ये जाऊन एखाद्या विषयाचं विवेचन करणं हे काम अवघड आहे. आणि हे सर्वपल्लींनी केल्यानंतर प्रभावित झालेले त्यांच्याकडचे जाणते श्रोते त्यांना विचारू लागले
की सूत्रात तुम्ही सांगा तुमच्या संस्कृतीचं सार. तेव्हा ते म्हणाले, तुम्हालाही माहीत आहे, कदाचित तुमच्याकडचं हे सुभाषिती असेल, पण मी पुन्हा सांगतो, ते सार असं, ग्रेटनेस ऑफ सोल इज द सोल ऑफ ऑल ग्रेटनेस. आत्म्याचं मोठेपण हाच मोठेपणाचा आत्मा, असं भारतीय संस्कृती मानते. यापेक्षा अधिक काही नाही. म्हणजे धन द्रव्य यात मोठेपण नाही, तर आत्म्याचं मोठेपण, हा मोठेपणाचा आत्मा, हे भारतीयत्व. तर आपल्याकडे आता आत्म्याचं मोठेपण उरलंच आहे कुठं? खोट्या माणसांचं मोठेपण हेच एक नकली नाणं जगाच्या बाजारामध्ये चालतं आहे. कोणाविषयी बोलताना त्यांच्या 5 मोटारी आहेत, 10 बंगले आहेत. काय त्याचा उपयोग आहे का? काय त्यात काय आहे मला सांगा? त्यात कुणी संशोधक होणार आहे का? विद्वान होणार आहे का? तत्त्वज्ञ होणार आहे का? लेखक होणार आहे का? काही नाही. त्यांच्याकडे लेखकाला अतिशय मान आहे, प्राथमिक शिक्षकाला मान आहे, म्हणजे त्यांच्याकडच्या. आणि अगदी ते शिक्षक आले तर उठून उभे राहतात. माणसं चंद्रापर्यंत जातात ती अशी सहज जात नाहीत, अपघातानं जात नाहीत, तपस्येनंच जातात. हजारो त्रुटी त्यांच्या जीवनात असल्या तरी ज्ञानाविषयी, शिक्षणाविषयी त्यांना असणारी कळकळ हे कौतुकास्पद आहे. म्हणून त्यांची भाषा समृद्ध झाली. आपल्याकडे काय वरपांगी लिहिणं ही गाईड्स प्रसिद्ध होतात. स्वतः लेखक वाचत नाहीत, विचार फारसा करत नाहीत, आयुष्यातला वेळ देत नाहीत. अभ्यासक्रम विद्यापीठानं ठरवला की लगेच पाठ्यपुस्तक तयार. म्हणजे आपली पाठ्यपुस्तकं ताबडतोब पहिल्यांदा अभ्यासक्रम जन्माला येतो, 2 महिन्याच्या आत हे बाळ अवतीर्ण होतं. 2 महिन्यात घाईगर्दीत केलेल्या लेखनामध्ये कितीतरी चुका राहतात आणि ते मुलं घोकतात. तेही पुरतं वाचत नाहीत, त्याचंही पुन्हा थोडं थोडंच वाचतात. दरम्यान पुन्हा ऐन क्षणीचे 11 प्रश्न तेवढेच वाचतात आणि परीक्षेत 12 वाजतात. कळलं का? तेव्हा ही काय अभ्यासाची रीत नाही. म्हणून ज्ञानाच्या क्षेत्रात हा खोटेपणा आपण चालवून घेतो, मग त्याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं. भारत त्याच्यातून सुटणार नाही, कुणीही त्याला इतिहाससुद्धा क्षमा करणार नाही. तुमच्याकडे शास्त्रज्ञ नाहीत, संशोधक नाहीत, साहित्यिक नाहीत, अभ्यासक नाहीत, त्यांना प्रतिष्ठा नाही, त्यांना कोणी किंमत देत नाही. तुमच्याकडे फक्त राजकारणी लोक आहेत. तुमच्याकडे चांगला शेतकरीसुद्धा नाही. ॲग्रिकल्चर हे त्यांच्याकडून इकडे आलं आहे. शेती आपली खूप जुनी आहे हो, 500 एकर एका तळावर आहे. पण हे शास्त्र, कृषी विद्या आणि परभणी विद्यापीठ हे कुठून आलं ज्ञान मला सांगा? त्या लोकांनी अभ्यास केला आणि तो आपल्याकडे पाठवला. आणि म्हणून त्याला वाघिणीचं दूध असं का म्हटलं? तर संशोधन चिंतन करणं हा त्यांचा स्वभाव होता. आपल्याकडे काय नाही, नुसतं मिरवणं. बरं, काय शास्त्रज्ञाचं उत्पन्न फार होतं असं काही नाही. आईन्स्टीननं जर खरोखरच मृत्यूपत्र केलं असेल, काय देण्यासारखं त्याच्याजवळ होतं? त्याचा सापेक्षतावाद हे अखिल मानवजातीसाठी त्यानं लिहिलेल्या इच्छापत्रातलं एकमेव कलम होतं. जगाला मला ज्ञान द्यायचं होतं, तेवढंच माझ्याकडे होतं, ते मी देतो आहे. म्हणजे सगळे आम्ही जेवढे म्हणून शास्त्रज्ञ अभ्यासतो ते बहुतेक त्यांच्याकडचे आहेत. आपल्याकडे जगदीशचंद्र बोस आहेत, प्रफुल्लचंद्र रे आहेत, नाही असं नाही, डॉक्टर भाभा आहेत. आपल्याकडे थोडी माणसं आहेत, ती सुद्धा त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अध्ययन प्रवृत्त झाली आहे. म्हणून ज्ञानाच्या आणि अध्ययनाच्या बळावरती स्वतःला, समाजाला आणि राष्ट्राला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या माणसांच्या संख्येवरती त्या देशाचा भाग्योदय अवलंबून असतो. आता आपल्या देशाचा भाग्योदय अशा लोकांच्यावरती अवलंबून असेल तर अशी माणसं किती, हा प्रश्न आहे. पण ते निर्माण होऊ शकणार नाहीत का? होतील असा माझा विश्वास आहे. अजून सुद्धा ही वाढती पिढी, उमलत्या बुद्धीची ही मुलं आणि या मुली यांच्यावर माझा विश्वास आहे. आम्ही कुठेतरी अपुरे पडतो, आम्ही त्याला वेळ तरी देत नाही, समजावून तरी देत नाही आणि काहीतरी राहून जातं. म्हणून आपण जर भारतीय संस्कृतीचं सत्व आपल्या जीवनामध्ये ठेवून पाश्चिमात्यांचं काही बाबतीत अनुकरण केलं तर बरं होईल. आणि विवेकानंदांचा आग्रह हाच होता की पूर्वेचा आणि पश्चिमेचा संगम झाला पाहिजे, दोन्हीला जोडणारा सेतू निर्माण झाला पाहिजे. आपला वेदांत तिकडे गेला पाहिजे, तिकडचं विज्ञान इकडे आलं पाहिजे, तर यातून आदर्श मानव घडणार आहे. म्हणून शेवटी आदर्श व्यक्तिमत्वाची घडण हा मूलभूत प्रश्न आहे. जीवनाचा आदर्श कोणता, व्यक्तिमत्वाचा आदर्श कोणता आणि हा आदर्श शेवटी कसा प्राप्त करून घ्यायचा. म्हणजे या आदर्शाच्या प्राप्तीसाठी, निर्मितीसाठी कुठल्या प्रकारची साधना करायची हे जाणून घेण्यासाठी शेवटी ही चरित्र वाचायची, ही भाषणं करायची आणि हेच विचार पुन्हा तपासून घ्यायचे, असा हा प्रयोग आहे. म्हणजे मी स्वतः प्रयोगशील असल्यामुळं त्या गोष्टींचं मला आकर्षण वाटायचं, अजूनही वाटतं. विवेकानंद हे व्यापक बुद्धीचे होते म्हणून त्यांनी सांगितलं.
पण दुसऱ्याचं चांगलं घ्यावं याकडं त्यांचा कल होता. आणि म्हणून एकदा त्यांनी आदर्श पुरुषाचं, मानवाचं वर्णन केलं आहे. तेव्हा ते म्हणाले होते की उद्याचा मला जो एक चांगला युवक दिसतो आहे आणि नेटका माणूस दिसतोय तो कसा असेल. त्यावर ते म्हणाले की ज्याच्या बुद्धीमध्ये वेदवेत्या विचारवंताच्या बुद्धीची अगदी धग असेल, म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये विचाराची धग असेल आणि ज्याच्या मनगटामध्ये इस्लामच्या उपासकाची रग असेल, तो आदर्श माणूस. की शरीरही बळकट पाहिजे आणि बुद्धीही प्रखर पाहिजे. त्या इस्लामच्या मनगटातली रग ही हिंदूंच्या मनगटात आहे का, हा पहिला प्रश्न. आणि वेदवेत्यांच्या बुद्धीची धग ह्या इस्लामच्या उपासकांजवळ आहे का, हाही एक प्रश्न आहे. शेवटी दोघांनाही शहाणपण एकमेकांकडून घ्यावं लागणार आहे. पण हे स्वामीच बोलू शकतात, आपल्यापैकी कुणीही बोलणार नाही. आपल्यापैकी परंपरेनं जे चालत आलं आणि ज्याच्या बळावर आपण एकमेकाची वर्षानुवर्ष फसवणूक केली तेच आपण करीत राहू. म्हणून जे जे स्तुत्य, ग्राह्य आणि उपयुक्त त्याचा अंगीकार, पुरस्कार, प्रचार आणि प्रसार करावा, ही जाणीव त्या मोठ्या लोकांच्यात होती. आणि म्हणून आपण आता चिंतनशील झालं पाहिजे, हाच खरं मार्ग आहे. म्हणून मग आंबेडकर असतील, फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, ही माणसं आपल्या तपानं मोठी झाली आणि सर्व भारतीय संस्कृतीचं सार सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते. अगदी कानामात्रा नसलेल्या 2च अक्षरात सांगता येईल ती 2 अक्षरं म्हणजे त आणि त्याच्या पुढे येणारा प, तप. तपाशिवाय मोठेपण नाही आणि तपा वाचून मिळालेलं मोठेपण टिकत नाही. तपसिद्ध मोठेपण हेच खरं मोठेपण. हे जर आजच्या सर्व क्षेत्रातल्या लोकांना कळलं तर किती बरं होईल. आपल्याला क्षणात श्रीमंत व्हावं वाटतं, क्षणात मोठं व्हावं वाटतं, क्षणात प्रसिद्ध व्हावं वाटतं. आणि सध्या राजकारणामुळं, म्हणजे राजकारण वाईट असतं असं नाही, ते गरजेचं आहे, पण असं शक्य होतं मुलांना आमच्या हे जाणवतं. काय एक गृहस्थ ते एकदम फार मोठे झाले, शिक्षण बेताचं होतं. ती मुलं मला म्हणायला लागली, सर तुम्ही एवढं जीव तोडून कशाला सांगत असता, ते बघा ना कुठच्या कुठं जाऊन पोहोचले, काय शिक्षण आहे का काय, पण झाले की नाही मोठे. म्हणजे शिक्षणावर मोठेपण अवलंबून नाही, हे यावरून सिद्ध झालं की नाही. अर्थात मला जरा उलगडा करावा लागला की बाबा रे, शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण नाही. मी आता ते उदाहरणच देतो, काय त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही. वसंतदादा हे राज्यपाल झाले आणि शेवटी राज्यपाल म्हटला की युनिव्हर्सिटीचाही तो प्रमुख असतो, म्हणजे त्याच्याच सहीने हे सारं चालतं. तर 4-2 तथाकथित बुद्धिमान विद्यार्थी माझ्याकडे आले, ते विशिष्ट वर्णातले होते. काय म्हणाले, दादांना इंग्रजी येतं का काय वगैरे. मला सांग म्हटलं, शिवाजी महाराजांना इंग्रजी येत होतं का, तुला इंग्लिश येतं, तू शिवाजी महाराज होणार आहेस का. माणसाचं सामान्य ज्ञान, त्याचा आवाका, त्याचं सहकार क्षेत्रातलं कर्तृत्व, त्यानं केलेली पक्षाची घडण आणि त्यानं मिळवलेली लोकप्रियता, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुझा अजून जन्म व्हायचा आहे इतके ते मोठे आहेत. पण तुला हे कळत का नाही, तर शहरी संस्कृतीत तुझा मेंदू वाढल्यामुळं तुला माणसांचं मोठेपण उमगत नाही. केवळ इंग्लिश येत नाही या कारणास्तव त्यांना राज्यपाल करू नये. अरे कितीतरी राष्ट्रात इंग्रजी बोललं जात नाही, तिथं ती पदं आहेतच ना. तेव्हा तुम्ही हे तुमच्या डोक्यात कोणी भरलं तर तुमच्या गावातल्या 4 शहाण्या लोकांनी. असं काही नाही, माणसांची कर्तबगारी असू शकते. आणि खरोखरच या महाराष्ट्रामध्ये वसंतदादांच्या एवढा लोकप्रिय नेता झाला नाही असं म्हणावं लागेल. येईल त्या माणसाचं काम करायचं, मनात रोष ठेवायचा नाही, कामच करीत राहायचं. काय पक्षाचाही फारसा विचार नाही. अजातशत्रुत्व आणि अमाप लोकप्रियता आणि असामान्य बुद्धिमत्ता याच्या बळावरती हा माणूस मोठा झाला. पण वसंतदादांनी कार्याला प्रारंभ कुठे केला आपणाला कळणार नाही. तर तो गाडगे महाराजांसारखा, की शेवटी ज्या पद्माड्याला ते राहत होते, सांगलीजवळचं लहानसं गाव आहे, ते पावसाच्या दिवसात नदीला पूर यायचा आणि पाणी भरणाऱ्या स्त्रिया घसरून पडायच्या. हे बघितल्यानंतर दादांनी एकदम काही तरुण मुलं गोळा केली आणि पायऱ्या तयार केल्या. दादांचं पहिलं पायाभूत काम हे होतं. आणि मग क्रमाक्रमानं पोरं रस्त्यावरून फिरतायत, त्यांना काम नाही, मग सहकाराच्या वाटेनं नेलं पाहिजे. तुम्हाला एकदम नोकऱ्या मिळणार नाही, मग आता आपण आपला कारखाना उभा करूया. हे सहकारी कारखाने ही एक फार मोठी शक्ती आहे. चालवत असताना माणसं चुकत असतील, परंतु शेतकऱ्यांना संघटित करणं, त्यांचं सामर्थ्य एका विशिष्ट दिशेला वळवणं आणि त्यांचं जीवन समृद्ध करणं, हा चमत्कार या सहकाराने केला आहे. पण आता त्यातही पुन्हा अपहार करणारी माणसं, जाईल तिथं बघा, जसं पांडुरंगाच्या मंदिरात नको ती माणसं असतात, तसं सहकाराच्या मंदिरातही ते घडतं. पण म्हणून काय वारकऱ्यांनी वारी सोडली आहे का.
किंवा तिथं बडवे भेटतील म्हणून आम्ही पंढरपूरला जात नाही, असं वारकरी म्हणत नाही. तसं काही लोकांनी अपहार केला आणि दुर्वर्तन केलं म्हणून सहकार मंदिर खोटं आणि त्यातला देव खोटा असं म्हणता येणार नाही. लोकशाही, समाजवाद, विज्ञान, त्याप्रमाणे सहकार हा शब्दसुद्धा कोणालाही पुसून टाकता येणार नाही. आमचा काही ऊस नाही, माझी शेती नाही, मी काही डायरेक्टर होण्याची शक्यता नाही, पण मला दिसतंय नाही हेही बोलून दाखवायची वेळ आलेली आहे. किंवा विचार करूनच आपण आपल्या मतांचं प्रतिपादन केलं पाहिजे. म्हणून जी कारखान्यात ऊस घालतात त्यांच्याविषयी लोक फार तिरस्कारानं बोलतात. कुणी उठाय साखर सम्राट असं त्यांना म्हणायचं. तुम्हाला साखर लागते ना, तुम्ही ती निर्माण केली नाही ना. सकाळचा पहिला चहा, दुसरा चहा, तिसरा चहा, चौथा चहा हा त्या साखरेनंच होतोय ना. ती साखर, तिचे निर्माते जे आहेत ते काय धडपड करतायत का आपोआपच वरून साखर खाली पडते आहे? त्या ठीक आहे, आम्हाला माहिती नाही असं म्हणा, किंवा त्यांचे हे व्यवहार आम्हाला मान्य नाहीत असं म्हणा. गैरव्यवहार हे कोणाचंही मान्य करायचं कारण नाही, पण असं न म्हणता एकदम शेतकऱ्यांच्यावर तुटून पडायचं हे सुद्धा न्यायाचं नाही. मग हे स्पष्ट बोललं पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं, मी असा कुठेही आपला जात असतो, मला जे दिसतं ते सांगत असतो. आणि जीवनाची जाण असावी, जीवनाविषयी निष्ठा असावी, माणसानं प्रयोगशील असावं, माणसानं अध्ययनशील असावं आणि चारित्र्य या संकल्पनेचं सुद्धा पृथक्करण करून आनंदानं जगावं. आपण चुकलो असलो तर चुकलो असं म्हणायला शिकावं, चूक दुरुस्त करावी. लहानांपुढं चूक कबूल करताना एवढं काही वाटायचं कारण नाही. प्रत्येक मोठा माणूस चुकत असतो. आणि गांधी तर नेहमी म्हणायचे, मी हिमालया एवढ्या चुका केल्या आहेत असं महात्माजी म्हणत, आणि त्यांनी केल्याही होत्या. कारण माणूस जेवढा मोठा तेवढी त्याची चूकही मोठी असते. म्हणून आजच्या काळातलाही एखादा मोठा माणूस मोठी चूक करून बसला तरी त्याच्या मोठेपणाला बाध येणार नाही. कारण मोठी माणसं चुकलेलीच आहेत. माणूस आहे, शेवटी माणूस अपुरा असतो, तो चुकणार नाही तर चुकणार कोण? म्हणून लगेच त्याच्या चुकीवर बोट ठेवून आम्ही पहा कसे संभावित आहोत, आम्ही असे शब्द वापरत नाही, आम्ही किती संयमी आहोत. अरे न करणाऱ्याला संयम दाखवणं हे फार सोपं आहे. उद्वेगानं तडफडणारा जीव कधी कधी असं बोलतो. आई सुद्धा रागावलेली आई बोलत नाही का? पण तिला प्रेम असतं म्हणून ती बोलत असते. जे परगावचे पाहुणे आपल्या घरी येतात तेव्हा, बाळ किती छान आहे, कपडे थोडे मळलेले आहेत, अभ्यास करीत नाही, पुस्तक फाटलेलं आहे, पण बाळ किती छान आहे, काय याला अर्थ आहे? त्या आई 2 थपडा देते, भरती पुस्तकं आणि करतो अभ्यास असं म्हणते, तर आई वाईट ठरते. म्हणून शेवटी व्यक्तिमत्वांचं मूल्यमापन करताना सुद्धा एखादा माणूस शब्दामध्ये चुकून अडकला की भांडवल करून त्याला झोडपू नये असं माझं मत आहे. आपल्या देशात ही एक फार सवय आहे. माणसं चुकू शकतात म्हणजे काय, त्यावेळी नाही शब्द आले पुढे, चुकीचे शब्द पुढे आले की तेवढ्यावरून अकांड तांडव माजवायचं आणि एकमेकाशी लढत राहायचं. हा प्रकार सुद्धा राजकारणामध्ये विशेषतः जास्त घडतो. तर तो घडू नये असं मला वाटतं. आता फक्त एक शेवटचाच विचार, आणि सगळेच इथं आता बसलेले बहुसंख्य लोक निदान 2/3 तरी हिंदू असतील. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू हृदय सम्राट, आता हा शब्द पूर्वीही वापरला गेला आहे, हिंदू हृदय सम्राट. तर सावरकरांनी आपल्या जीवनामधल्या काही निष्ठा मानलेल्या होत्या. भारत स्वतंत्र झाला पाहिजे ही स्वातंत्र्य निष्ठा ही सावरकरांची पहिली पायाभूत निष्ठा होती. त्यानंतर हिंदू हे आदर्श हिंदू झाले पाहिजेत ही त्यांची हिंदुत्व निष्ठा. आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, अन्य लोकांना त्यांची राष्ट्र आहेत, पण या हिंदूंना या भूमीतून हाकून लावलं तर बाहेर त्यांना पाऊल ठेवायला जागा नाही. तेव्हा हिंदुस्थान हा हिंदूंचाच आहे. पण हिंदू कोणाला म्हणायचं? तर जो वेदांचा अभ्यास करतो, जो स्नानसंध्या करतो, मुळीच नाही. तर या भारताला आपली मातृभूमी, पितृभूमी, पुण्यभूमी जो मानतो तो मुसलमान असला तरी माझ्या लेखी तो हिंदू आहे. आता ही हिंदुत्वाची व्यापक व्याख्या, पण त्यात एक भाग आहे की त्या माणसाची दैवत मशीद असली तरी चालेल, पण ती भारतातच असली पाहिजे, त्याची पुण्यभूमी भारत ही असली पाहिजे. हे सावरकरांनी सांगितलं. म्हणजे त्यांच्यामध्ये क्षुद्र जातीयता नव्हती. या उलट आमचं हिंदुत्व हे सदोष आणि अविकसित झालं तर त्याच्यामध्ये कारणीभूत होणाऱ्या गोष्टी कुठल्या, तर त्यांनी हिंदुत्वाच्या पायातील सप्तशृंखला म्हणून एक लेख लिहिला. समुद्राच्या पलीकडं जायचं नाही, आंतरजातीय विवाह करायचा नाही, सहभोजन करायचं नाही,
वेदांचा अभ्यास करण्याची अनुमती स्त्रियांना आणि दलितांना द्यायची नाही आणि हा व्यवसाय यानंच केला पाहिजे अशी कृत्रिम बंधनं लादायची. तेव्हा रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी अशा त्यांनी बऱ्याच बंदीचे प्रकार सांगितले आणि या हिंदुत्वाच्या पायामधल्या शृंखला आहेत. सगळे हिंदू हे एक झाले पाहिजेत. हे आम्ही सारे हिंदू परस्परांचे बंधू, त्यामध्ये भोसले परांजपे कांबळे हा भागच येत नाही. आता ही जर सावरकरांची कल्पना असेल तर या माणसाच्या हिंदुत्वनिष्ठेला तोड नव्हती असंच म्हणावं लागेल. पण सावरकर हे सुद्धा गांधींप्रमाणे कोणालाही परवडले नाहीत. त्यानंतर सावरकरांचा एक विचार असा होता की माणसं ही बुद्धिप्रामाण्यवादी झाली पाहिजे, की ज्या प्रश्नाचं उत्तर बुद्धीजवळ असेल त्या प्रश्नाचं उत्तर बुद्धीकडूनच घेतलं पाहिजे आणि भारतानं विज्ञाननिष्ठ झालं पाहिजे. वेदकाळात आणि पुराणात जे चमत्कार कल्पने पलीकडे वाटत होते ते विज्ञानानं शक्यतेच्या कोटीत आणलेत. तेव्हा विज्ञान हा हिंदूंचा 5वा वेद झाला पाहिजे. विज्ञान हा तुमचे पहिले 4 वेद हा 5वा वेद झाला पाहिजे आणि एकच वेद अभ्यासायचा असेल तर हा 5वा वेद अभ्यासला पाहिजे. सावरकरांचं समग्र वाङ्मय वाचल्यानंतर कळतं सावरकर किती मोठे होते. मग आता हा 5वा वेद कुठे आहे आपल्याकडे? पहिले 4ही माहीत नाहीत आणि 5वाही आला नाही. आता आम्ही काय म्हणतो तोच आमचा वेद, कळलं का? तर असे गल्लीबोळातले वेद हा देश तारू शकणार नाही आणि पटतंय तुमच्या बुद्धीला तेच तुम्ही घ्या. म्हणून सावरकर हे अत्यंत प्रखर होते. हे गाय हे 33 कोट देवांचं निवासस्थान. सावरकर म्हणाले कृषीबलांच्या देशात गाय हा उपयुक्त पशु आहे, देवाशी कसलाही संबंध नाही. फार लोकांना वाईट वाटलं. अहो म्हणाले आम्ही नमस्कार करतो गायला. नाही म्हणाले नमस्कार करा, लोटांगण घाला, काहीही करा, पण सांगतो तो उपयुक्त पशु आहे. मग या संदर्भामध्ये पुढे एके ठिकाणी विवेचन घडलं आहे. शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जात असे, गोब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जात असे आणि खरं होतं. आणि पण ते का म्हटलं जात होतं? शेवटी काय होतं, एका बाजूला गाई गो, तर गोधन हे भारतामध्ये पायाभूत धन होतं. हा कृषीप्रधान देश होता. शेतीसाठी गायीची आवश्यकता आहे. गाय नसेल तर बैल नाही, जनावरं नाहीत, का शेण नाही, काही नाही. म्हणजे शेवटी एका बाजूला गोधन हे आमच्या संस्कृतीचं एक टोक झालं आणि नवनवीन विद्या संपादन करण्यासाठी विरक्त जीवन जगणारे निष्कांचन दशेत ब्राह्मणांनी पैशाला स्पर्श करायचा नाही. वेद वेत्ता तू ब्राह्मणो हा संकेत पूर्वी होता. ब्राह्मण पैशाला स्पर्श करत नव्हते, पण त्यांना लागेल ते सगळं राजे त्यांच्या पायाजवळ आणून ठेवत होते. आता त्या ब्राह्मण्याला ब्राह्मण वंचित झाले. म्हणून ब्राह्मण्य हा शब्द विद्येचा वाचक होता. तेव्हा एका बाजूला ज्ञान किंवा विद्या आणि दुसऱ्या बाजूला ही भूसमृद्धी कृषीविद्या. म्हणून शेवटी गोब्राह्मण ही समाजाची 2 टोकं झाली. तर त्यांचा हा अधिपती, त्यांचा हा प्रतिपालक, म्हणून तो गोब्राह्मण प्रतिपालक झाला. ते याच्यावरही पुन्हा वादावादी. महाराज म्हणजे शेवटी ब्राह्मण सांभाळण्याचं काम करत होते. हा विपर्यास आहे. हे शेवटी शब्द प्रतिकात्मक आहेत आणि म्हणून सावरकरांचं सगळं साहित्य हे कधीतरी वाचलं पाहिजे. वाचल्यावर आपणाला कळेल. आणि त्यातले असे रोमहर्षक प्रसंग आहेत की हा माणूसच वेगळा असला पाहिजे लक्षात येतं. जसं हातापायामध्ये बेड्या आणि अंगावरती गोंडपाटाचे सदरे असताना अगदी तोल देण्याच्या बेतात असणारी पत्नी भेटायला आली आणि कदाचित ही उन्मळून खाली पडेल हे त्यांना कळल्यानंतर तिला सावरताना ते सांगत होते की हे बघ, गोंडपाटाच्या सदऱ्यातून डास सावत नाहीत, हा त्याचा फायदा आहे. आणि हातापायात ह्या ज्या बेड्या आहेत, काय तुला यांचं महिमान सांगू म्हणून हातापायातल्या बेड्या त्यांनी वाजवल्या, नाद काढून दाखवला. सावरकरांनी अंदमानमध्ये बेड्यांची एक लिपी कडकट टकट तारेची जशी असते तशी सगळ्या कैद्यांशी संपर्क साधण्यासाठी पायामधल्या बेड्यातून एक लिपी तयार केली. वे हा माणूस कसा असेल? शेवटी आपल्या पत्नीला म्हणाला की हे बघ, उद्या जगदंबेची आरती करशील तेव्हा त्या आवाजामध्ये हा बेड्यांचा आवाज मिसळू दे, यांना जगाचा इतिहास घडतो. अगं, व्यक्तिगत संसार कोणीही करील, पण राष्ट्राच्या संसाराला, आपल्या व्यक्तिगत संसाराचा नैवेद्य दाखवणाऱ्या दाम्पत्याची इतिहासाला गरज आहे. तेव्हा हा संसार आपणाला करायचा आहे. असेल योग तर परत भेटू, अन्यथा ही शेवटचीच भेट. हे धीराचं बोलणं करणारा माणूस. आता आपले लोक म्हणजे काय, 2 दिवस जरी बाहेर गावी गेले तरी आम्ही फोन करतोच सारखा की सुखरूप आहे, अजून लोक भाषणाला येत आहेत,
त्यांना पुरेसा पश्चाताप झाला नाही, तूही काळजी करू नकोस वगैरे. तर तेव्हा ही माणसं, तेव्हा ही मूस आपण अभ्यासली पाहिजे आणि त्यातूनही मिळतं. पण आम्हाला लहानपणी सावरकर वाचूच दिला नाही. सावरकर म्हणजे काय म्हणाले, ब्राह्मणी वृत्तीचा माणूस, तुम्ही वाचूच नका. पण मी जरा चोरून वाचन करणारा होतो, कारण मला सांगणाऱ्यांनी वाचन केलं नव्हतं हे मला माहीत होतं. त्यामुळे त्यांचं ऐकणं मला परवडणारं नव्हतं. म्हणून मी एका वेळी सावरकरांच्या आणि गांधींच्या सभेला जात होतो. कधी जगात असं घडेल का? कारण पुण्यामध्ये दोघांच्याही सभा होत होत्या. गांधी शांत गतीनं सांगत असत की आपल्या ठायी असणारं ईश्वरत्व प्रकट व्हावं यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय या तत्वांचं आपण पालन केलं पाहिजे. माणसानं कसं देव होण्याच्या तयारीनं वागलं पाहिजे, त्याच्या पशुतेचा त्यानं म्हणजे शेवटी निराकरण केलं पाहिजे, पाठ फिरवली पाहिजे. हे सगळं महात्माजी सांगतायत आणि महात्माजींचं व्यक्तिमत्वही प्रसन्न होतं. पण सावरकर बोलायला लागले म्हणजे वीज कडाडते असं वाटायचं की शेवटी ज्यांचं अस्तित्व आपल्या जीवनात धोका निर्माण करील त्यांचं पारिपत्य हे आपलं प्रथम कर्तव्य असेल. ते धारदार बोलणं असायचं आणि ते पटायचंही, काय ते खोटं बिटं काय त्यातलं नव्हतं. म्हणून आता एकाच वेळी गांधींच्या सभेला जायचं आणि गांधींच्या प्रार्थना सभेला आणि सावरकरांच्या सभेला माझी काय ओढाताण झाली असेल सांगा बरं. बोलायची सोय नाही. गांधींच्या सभेला जाऊन जर तिथल्या लोकांना सांगितलं की मी सावरकरांच्या सभेला गेलो होतो, ते कपाळाला आठ्या पडायचे. सांगतच नव्हतो कारण त्यांना कळणार नाही, मला माहीत होतं. आणि सावरकरवादी जे होते त्यांना गांधींचं नाव नको होतं. मग हीच माणसं इथं चुकलेली आहेत. अरे गांधी हिमालयासारखा माणूस होता, त्याचं भाषाप्रभुत्व बघा. त्यानं सातत्यानं एका खंडतुल्य राष्ट्राचं नव्हे, आशिया खंडाचं 3.5 तप नेतृत्व केलं. जगाच्या इतिहासामध्ये इतकं प्रदीर्घ नेतृत्व करणारा दुसरा महापुरुष होणार नाही. गांधी हाच झाला. पण त्याच वेळी अशी लखलखती तळपती वीज सावरकरांसारखी तीही होणार नाही. म्हणून आपण एखाद्या उद्यानामध्ये जावं आणि उत्तुंग वृक्षांचं अवलोकन करावं आणि प्रत्येकाकडे पाहून नुसतं कौतुकाचे उद्गार काढावे. या झाडासारखं ते झाड नाही, पण हेही झाड मोठं, तेही झाड मोठं. हा भारत देश म्हणजे गुणवत्तेचं एक प्रचंड उद्यान आहे. हे एक नंदनवन आहे. म्हणून शेवटी या नंदनवनामधले उत्तुंग वृक्ष आपण पाहत राहा. इथे फुलांचा वास आहे, इथे फळांची रुची आहे, इथे झाडांची सावली आहे, इथे अपार ऐश्वर्य आहे, इथे धर्म आहे, संस्कृती आहे, हिमालय आहे, गंगा आहे, इथे सर्व सर्व काही आहे. असं असताना इकडे तिकडे न पाहता इथे काय आहे याचाच अभ्यास करावा, एवढं सांगून आपली रजा घेतो.